तुमचं दिसणं, वागणं, आवडी-निवडी ओके. किंवा तुमचे स्वभाव गुणदोष आहेत, हे तुमच्यात कुठून आले? एखाद्या ठराविक गोष्टीची प्रचंड आवड असते, क्रेझ असते. हां. एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो, भीतीसुद्धा असते. हो. आणि एखाद्या व्यक्तीसोबत आपलं नातं खूप छान जमत असतं सगळं म्हणजे असं वाटतं की नाही आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एखाद्या व्यक्तीसोबतचं नातं असं असतं की जसं एकदम हाडबेरी. हो, बरोबर. माझी उत्तरं कळत नाही. तर हे नेमकं काय आहे? कुठून आलं? सतत काही गोष्टी निगेटिव्ह घडतायत. आयुष्यात येणारी माणसं पण निगेटिव्ह आहेत. तर मग अशा केसमध्ये त्याचं पास्ट कर्म काय सांगतं? हा प्रश्न खूप जणांचा असेल. कारण हं. प्रत्येकाची कंप्लेंट असते की माझ्याच बाबतीत खूप वाईट हां, हां. घडतंय. तर इथे सगळ्यात आधी जाणून घेणं गरजेचं आहे. जसं तर एखादं ब्रेकअप झालेलं असेल माणसाचं, तर तो आयुष्यभर विसरत नाही. हां, छोटीशी बरोबर. घटना आहे आयुष्यातली. माझं आकाशिक रेकॉर्ड्स करायला आवडेल. लाईव्ह करूयात आपण आता ते. चालेल. तर जसं तुम्ही म्हटलात, की सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. सो मला माझ्या वाईफ बरोबर जे आता आम्ही एकत्र राहतोय, आम्ही लग्न केलंय. आमचं लव्ह मॅरेज आहे. सो आम्हाला जरा त्याविषयी मला माहिती करून घ्यायचंय, की एक्झॅक्टली आमचं सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे आणि आमचं काय कर्म आम्ही रिझॉल्व्ह करायला आलो आहोत. जन्म घेताना सोल कॉन्ट्रॅक्ट होतं हं, आणि नाती ठरतात आपली. हं. मग एक्झॅक्टली ते कसं ठरतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट एक्झॅक्टली काय लेव्हलला डिस्कस होऊन ठरतं? छान बिझनेस चालला होता चांगला आणि चांगली पाण्याची जमीन मिळते म्हणून विकत घेतली. तेव्हापासून सगळं ठप्प झाला त्यांचा बिझनेस. घरात आजारपणं ओह! सुरू झाली. घरात जाणवते काहीतरी फिरते घरामध्ये. ओके. आणि जेव्हा पण मग ते जमिनीबद्दलचा त्यांचा होता प्रश्न, की तो हं. तिथे काही प्रॉब्लेम आहे का? कारण त्याच्यानंतरच हे सुरू झालं. त्या जगण्यासाठी पैसा असल्याशिवाय तो जगू शकत नाही हे क्लिअर आहे. पण आत्ता जगताना सगळ्यात जास्त अडचण पैसा कमवताना होते. बरोबर. मग त्या गोष्टीतून समजा त्याला जर बाहेर यायचं असेल आणि त्यांनी त्याचं आकस्मिक रेकॉर्ड्स केलं, तर त्यातून तो बाहेर येऊ शकतो. नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, तुम्ही असं बऱ्याचदा ऐकलं असेल, की आज आपल्या आयुष्यात येणारी जी दुःख आहेत, त्या दुःखाचं कारण कुठेतरी मागच्या जन्माशी जोडलं जातं. अर्थात मागच्या जन्मात काहीतरी कर्म केलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला आजच्या जन्मात दुःख वाटायला येतं, असं बरेच जण म्हणतात. पण यात नक्की तथ्य आहे का? किंवा हे खरं आहे का? आणि जर आपण मागच्या जन्मात जे काही कर्म केले, त्याचा फळ जर आपल्याला आत्ता मिळणार असेल, तर ते कर्म एक्झॅक्टली काय केलेत? चुकीचे केले असतील तर ते सुधरवता येऊ शकतात का? जेणेकरून आजची लाईफ आपली बेटर करता येईल. सो हे खूप सारे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये उत्तरं मिळणार आहेत. मी हे का म्हणतोय? कारण या सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर ज्योती मॅडम, ज्या स्पिरिच्युअल गाईडर आहेत. जे बेसिकली या सगळ्या गोष्टींवरती गाईड करतात आणि ते आकाशिक रेकॉर्ड्सच्या माध्यमातून गाईड करतात. सो आपण त्यांची आता ओळख करून घ्या. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याविषयी सांगा, की एक्झॅक्टली तुम्ही हे जे काम करताय, किती वर्षापासून करताय? फक्त 6 वर्षच म्हणजे आत्ता जे काही करते हेच सगळं काही म्हणता येणार नाही. कारण त्यामागे बालपणापासूनचे कष्ट आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. कारण जेव्हा तुम्ही एक स्पेशल सोल म्हणून जन्माला हं. येता, तर युनिव्हर्स तुम्हाला त्याच प्रकारे ट्रीट करायला चालू करतो. ओके. मग त्याच माध्यमातून तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, तुमचे पेरेंट्स असतील, तुम्हाला तेव्हापासूनच तुमचं इंट्युशन, सायकिक एबिलिटी सगळ्या गोष्टी ॲक्टिव्ह असतील आणि फक्त ॲक्टिव्ह नाही, की मला हे दिसतंय आणि ते हं. दिसतंय, हे का दिसतंय किंवा मग त्याचा अर्थ काय? हे प्रश्न पडत नाहीत. प्रश्न ओके, पडले तरी स्वतःकडे ते डिकोड करण्याची ॲबिलिटी असते. ओके. तर हे सगळं घेऊनच मी जन्माला आले होते आणि मला खूप प्रश्न पडलेले असायचे या सगळ्या गोष्टींमध्ये, की आपल्यासारखं जग अजून असेल का? हां. खरंच आणि हे मला लहानपणी पडणारे प्रश्न होते सगळे आणि ओके. मला स्वप्नही इझिली लक्षात राहायची. तर हा सगळा प्रवास सुरू होता किंवा मग नैसर्गिकरित्या मी निसर्ग, प्राणी, पक्षी यांच्याशी बोलू शकत होते. ओके. त्यांच्यामध्येच मी बराच काळ माझ्या आयुष्याचा घालवलेला आहे. त्यामुळे बाकी गोष्टी मला खूप छोट्या-छोट्या गोष्टी लवकर समजत गेल्या किंवा स्पिरिट कम्युनिकेशन असेल, हां. आसपास जे काही या बरेच आत्मे असतात, लोक ज्यांना सोप्या भाषेत भूत म्हणतात. हां, हां, हां. त्यांच्याशी कनेक्ट करणं आहे, कम्युनिकेट करणं हे ओह! सगळं बालपणापासून सुरूच होतं. त्यामुळे म्हणून मग फक्त 6 वर्ष प्रोफेशनल प्रॅक्टिस म्हणू शकता, की माझं सगळ्या गोष्टी हां. कारण जॉब किंवा या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या मी. आय-टी प्रोफेशनल होते. ओके, 10+ इयर्स माझा एक्सपिरियन्स वगैरे सगळं झाला. स्कूलपासून कॉलेजपर्यंत मी डिस्टिंक्शनमध्ये आहे, टॉपर आहे. ओके. पण जेव्हा माझा मूळ उद्देश मला समजला, मी जे हां. इतकी लहानपणापासून शोधत होते, की मला नक्की इथे येऊन काय करायचंय किंवा मी वेगळी का आहे? नॉर्मल ओके. माणसांमध्ये मी ॲडजस्ट का होऊ शकत नाही? छोट्या-छोट्या हं. गोष्टींमध्ये मला त्रास का होतो?
हे जेव्हा मला ओके. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, मी इमिडिएटली जॉब रिझाइन केला आणि मग तेव्हापासून पूर्ण प्रोफेशनली मग मी याच गोष्टींमध्ये आले. जसं तुम्ही म्हणता, की हे एका जन्माचं नाहीये, हो, अनेक एक्झॅक्टली. कितीतरी जन्मांचं हो. आहे. तर आपण याच मुद्द्यावरती येऊयात, की आकाशिक रेकॉर्ड्स याविषयी आपण आजचा एपिसोड करतोय. तर आपण हा जो जन्म घेतलाय, हा पहिला जन्म नाहीये. कितीतरी जन्म साठवले आहेत त्या कुठल्यातरी एका लायब्ररीमध्ये. तर खरंच हे शक्य आहे का? आणि एक्झॅक्टली ते काय आहे? कसं आहे, की एक सोपा कन्सेप्ट समजून जर घ्यायचा झाला, हां, तर आपण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असं म्हणतो. हां. मग आता भूतकाळ म्हणजे काय आहे? ऑलरेडी घडून गेलेली घडून घटना गेले. आहे आणि भविष्य म्हणजे येणारा काळ आहे. येणार. पण युनिव्हर्समध्ये या दोन्ही गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत. ओके. फक्त प्रेझेंट आहे. म्हणजे वेळ आपण इथे जो पृथ्वीवर फॉलो करतो, तो युनिव्हर्समध्ये नाहीच आहे. ओके. पण जेव्हा आपण जन्माच्या गोष्टी करतो, हं. हे तुम्हाला कुठून मिळाले? म्हणजे तुम्ही ठराविक एक पद्धतीच्या घरातच तुम्ही का जन्माला आलात? तुमचं दिसणं, वागणं, आवडी-निवडी ओके. किंवा तुमचे स्वभाव गुणदोष आहेत, हे तुमच्यात कुठून आले? एखाद्या ठराविक गोष्टीची प्रचंड आवड असते, क्रेज असते. हां. एखाद्या गोष्टीचा फोबिया असतो, भीतीसुद्धा असते. हो. आणि एखाद्या व्यक्तीसोबत आपलं नातं खूप छान जमत असतं सगळं म्हणजे असं वाटतं की नाही आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एखाद्या व्यक्तीसोबतचं नातं असं असतं की जसं एकदम हाडबेरी. हो, बरोबर. माझी उत्तरं कळत नाही. तर हे नेमकं काय आहे? कुठून आलं? तर काही मेमरीज आहेत आपल्या त्याच्यासोबतच्या. म्हणून आता ते रिफ्लेक्ट होतं या जन्मामध्ये. आता या सगळ्या गोष्टी हां, कशाप्रकारे होतात? जसं भूतकाळ म्हटलं, की काल हां. काहीतरी आपण केलंय म्हणून आजचा दिवस बघतोय. तो बरोबर. कसाही असेल, पण काल जे ॲक्शन घेतले त्यानुसार आजचे सगळे दिवस आपण बघतोय. करेक्ट. सेम कर्म त्याच बेसिसवर आहे. ओके. आणि एक जन्म नसतो. जसं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये हे 84 लाख योनींचं चक्र हां. अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि पुढचा जन्म कसा मिळतो हेही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी हं. सांगितलेलं आहे. मग इथे आपला जन्म कसा असावा, हे आपण स्वतःच ठरवत असतो. ओके. आपले विचार काय आहेत, थॉट पॅटर्न्स काय आहेत, आपल्या इच्छा कशा प्रकारच्या आहेत, त्या कितपत तीव्र आहेत, हं. त्यानुसार आपला जन्म ठरत असतो. आणि ओके. आत्ता आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, हं. नाती आहेत किंवा अगदी प्राणी पक्षी आहेत आपल्या आयुष्यात हां. येणारे. त्या प्रत्येकाशी आपलं कर्म जोडलेलंच आहे. मग ओके. ज्या व्यक्तीसोबत ज्या प्रकारचं कर्म जोडलेलं आहे हं. आणि त्याचं आपण अजून देणं लागतो. हां, म्हणजे फक्त घेतलेलं आहे, हां. दिलेलं काहीच नाहीये समोरच्याला. ओके. म्हणजे हां, आपण फक्त लोन घेतलंय, हां, पण ते भरलेलं नाहीये. हां. तर हे प्रत्येक आत्म्यासोबत असे बरेच आत्म्यांचे कर्म जोडलेले असतात. ओके. मग ते रिटर्न करणं जे आहे त्यासाठी आपण भेटत असतो. ओके. मग जेवढं काही आता ज्यांचे नात्यांचे प्रॉब्लेम असतील, की ही व्यक्ती मला त्रास का देते? किंवा हां, कोणी सतत डाऊट घेणारं असतं. हां, हां. कितीही चांगलं वागलं तरीही विरोधच करायचा असतो, विनाकारण त्रास देणं आहे. हो, तर बरोबर. या सगळ्यांची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून आपल्याला आत्ताच्या आयुष्यात जे काही चाललंय, याची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागतं. हां. आणि ओके. याच्यासाठीच एक ऑथेंटिक टूल जे की जगभरामध्ये हां. वापरलं जातं, ते म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स. ओके. आता आपला शरीर असो किंवा आपण ज्या निसर्गात राहतो, हं. ते पंचतत्वांनी बनलेलं आहे. बरोबर. त्यातलंच एक तत्व आहे आकाश तत्व हां. आणि त्यावरूनच आकाशिक रेकॉर्ड्स हा शब्द आहे. ओके. आणि तो मराठी असो किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये हं. तसाच वापरला जातो. म्हणजे त्यांनी आकाशचं काही वेगळं दुसरं सबस्टिट्यूट शोधलेलं नाही, हां. अर्थ बदललेला नाहीये. आता हे कशासाठी आहे? कारण आपल्याला जर काही शोधायचं आहे तर पास्टमध्ये जावं लागणार. आपल्याला 4 दिवसापूर्वी आपण काय जेवलं होतं आपल्याला आठवत नाही. आठवत नाही. मग पास्टचं कसं आठवणार? आणि ते जाणीवपूर्वक आपल्याला त्या गोष्टींचा विसर पाडलेला असतो. याचा उल्लेख सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दिलेला आहे. हां. त्याचं कारण वेगळं आहे. मग हे शोधण्यासाठी आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्स चेक करावे लागतात आणि ते आकाशिक लायब्ररीमध्ये अतिशय सेफ पद्धतीने ठेवलेले असतात. म्हणजे ओके. असं नाही की कोणीही गेलं आणि कोणाचंही पुस्तक वाचायला चालू केलं, हां, हां, सिक्रेट हां. इन्फॉर्मेशन सगळी घेऊन आली, असं होत नाही. ओके. कारण या सगळ्या गोष्टी आकाशिक लायब्ररीला मेंटेन करणारा आकाशिक लॉर्ड असतात ओके. आणि त्यांच्या परमिशनशिवाय तिथे कोणी जाऊ शकत नाही. ओके. आणि त्याच्यानंतर आकाशिक मास्टर असतात. म्हणजे प्रत्येक आत्म्याचे एक आकाशिक मास्टर असतात. हां. आपण त्यांना लायब्ररियन म्हणू शकतो किंवा जसं चित्रगुप्त आहेत, तसं म्हणू शकतो. ओके. मग त्यांच्या परमिशनशिवाय पुन्हा आपण एखाद्याचे पर्टिक्युलर व्यक्तीचे रेकॉर्डसुद्धा ॲक्सेस करू शकत नाही. ओके. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला म्हणून ज्या व्यक्तीचं रेकॉर्ड आपण ओपन करणार आहे, त्याची परमिशन लागते. हां. आणि स्वतः जो कोणी रीडर जाणार आहे, त्यालाही स्वतःला परमिशन घ्यावी लागते. तेव्हा मग आपण ते रेकॉर्ड ॲक्सेस करू शकतो.
आणि प्रत्येकाचे रेकॉर्ड वेगवेगळ्या फॉर्ममध्ये सेव्ह केलेले असतात. म्हणजे भाषा वेगळी असेल ओके. किंवा त्यांचं बुक जे आहे, सोल बुक जे आहे, ते वेगळ्या पॅटर्नमधलं असेल. मास्टर्स पण प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. ते कोणीही असू शकतात. ओके. म्हणजे असं काही नाही, की फक्त आपले देवी-देवता असतील हां. किंवा आपले गुरु असतील, असं काही नाही. काही जणांचे म्हणजे कधी चायनीज मास्टर असतात, कधी इजिप्शियन देवता भेटतात. ओके. काही-काही जणांची नावंही माहीत नसतात. म्हणजे कोणीही असू शकतात मास्टर्स आणि त्यांच्या परमिशन नंतरच आपण जाऊ शकतो आणि जे प्रश्न आहेत आपले, हं. फक्त त्याच प्रश्नासाठी आपण तेवढे पर्टिक्युलर जन्मातलं कर्म बघतो. ओके. म्हणजे बेसिकली कसं आहे, की आकाशिक रेकॉर्ड्स हे सोल कॉन्ट्रॅक्ट्स तुमचे वाचतं. म्हणजे ओके. सोल कुठलाही असो, आत्मा जेव्हा जन्माला येतो, हां. आपण कुठलंही लीगल डॉक्युमेंट बनवतो, ॲग्रीमेंट बनवतो. हां. त्याच प्रकारे आत्मा जन्माला येतो, तेव्हा त्याने कॉन्ट्रॅक्ट बनवलेलं असतं, ओके. की या जन्मामध्ये मी इथे जन्म घेणार, माझी फॅमिली कंडिशन अशी असेल, शिक्षण घेणार, नाही घेणार किंवा माझा स्वभाव काय असेल, मी काय लेसन्स लर्न करणार आहे, कुठलं ओके. माझं कर्म संपवणार आहे, नवीन काय शिकणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण स्वतः डिसाईड करून आलेलो असतो. ओके. त्यामुळे आत्ता आपण विनाकारण कंप्लेंट करण्यात काहीच अर्थ नसतो, की हे माझ्याच बाबतीत का, मीच का, अजून कधी. तर आकाशिक रेकॉर्ड्स हे सोल कॉन्ट्रॅक्ट्स वाचण्याचं काम करतं, की कुठल्या जन्मात आपण काय ठरवलेलं आहे, काय केलेलं आहे आणि आत्ता मला काय लेसन लर्न करायचं आहे, मला ते कसं सॉर्ट आउट करायचं, क्लिअर कसं करायचं आहे. जसं तुम्ही म्हणताय, की सोल कॉन्ट्रॅक्ट्स असतात आणि त्यानुसार आपण आपली नाती ठरवतो आणि आपण जन्म घेतो. बरोबर. पण मग एखाद्याच्या आयुष्यात सतत काही गोष्टी निगेटिव्ह घडतायत. आयुष्यात येणारी माणसं पण निगेटिव्ह आहेत. तर मग अशा केसमध्ये त्याचं पास्ट कर्म काय सांगतं? हा प्रश्न खूप जणांचा असेल. कारण हं. प्रत्येकाची कंप्लेंट असते, की माझ्याच बाबतीत खूप वाईट हां, हां. घडते. तर इथे सगळ्यात आधी जाणून घेणं गरजेचं आहे. जसं आपण सोल कॉन्ट्रॅक्ट बघितले. हां. मुळात हे जन्माचं चक्र कशासाठी चालू राहतं? जोपर्यंत आपलं सगळं कर्म झिरो होत नाही. बरोबर. जसं आपण बँक आपला पिच्छा तोवर सोडणार नाही, जोपर्यंत आपण लोन नाही सगळं करेक्ट. त्याचं जेवढं घेतलेलं आहे ते चुकवत नाही, अगदी इंटरेस्ट सोबत. करेक्ट. सेम त्याच पद्धतीने कर्माचं इथे काम जे आहे ते चालतं. हां. जर तुम्ही ठरवलं, की मला आत्ताचा जो जन्म घेतलेला आहे, या जन्मामध्ये मला जास्तीत जास्त माझे त्रास, कर्म जे आहे, हां. ते मला क्लिअर करायचं. माझं 1 करोडचं ओके. लोन आहे. हां. मला काहीही करून या 1 वर्षामध्ये ते नील करायचंच आहे. मग मला कितीही त्रास झाला तरी चालेल. मी ओव्हरटाईम करेन, कुठून काहीही काम करेन, एक्स्ट्रा करेन, झोपणार नाही. हां. पण मला हा त्रास आता नकोय. करेक्ट. त्याच प्रकारे सोल काय करतो कॉन्ट्रॅक्टमध्ये, की मला या जन्मामध्ये ना मॅक्सिमम माझं कर्म जे हार्डेस्ट एकदम कर्म आहे त्रासदायक, ते मला क्लिअर करायचंय. ओके. मग त्यावेळी त्या कर्माशी संबंधित जेवढी त्यांची नाती होती, आधीचं कर्म आहे, हं, हं. ते सगळे लोक पण जन्म घेतात त्याच जन्मामध्ये. ओके. मग सगळे येतात. ओके. एकानंतर एक, एकानंतर एक आणि आयुष्य भयंकर खडतर होतं आणि माणसाला स्वतःला सोल कॉन्ट्रॅक्ट लक्षात नसतो. हां. म्हणून तो कंप्लेंट करतो, की हे सगळीकडून मला असा त्रास का होतोय? सगळेच मला त्रास का देतात? मी तर कोणाला काही केलं नाही. बरोबर. पण हे आपण चूज केलं कारण आपल्याला जास्त जन्म पुढे घ्यायचे नाहीयेत. ओके. कमी वेळेमध्ये आपलं कर्म क्लिअर करायचं म्हणजे हं. जन्म-मृत्यूचे चक्र आहे तेही कमी होतं. ओके. कारण कर्म आहे, पुन्हा जन्म घ्या आणि बरोबर. आपण फक्त नाही, आपल्यासोबत जेवढे सोल जोडले त्यांना पण परत-परत यावं लागेल. करेक्ट आहे. म्हणून हे असं होत राहतं. ओके. पण मग असं म्हणजे काही लोक असे असतील, आपले काही एपिसोड झालते अगोदर, तर त्याच्यात पण अशा कमेंट होत्या, की प्रत्येकाला जन्माला यायचं आहे हं. आणि छान आयुष्य जगायचंय. हं. फक्त आयुष्यात हर्डल्स नकोयत. हं. हे त्यांचं म्हणणं आहेच आहे. पण मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काय चूक केली होती अगोदर आणि आपण का भोगतोय? तर हे आठवत का नाही? हां. याचं अतिशय सुंदर उदाहरण आहे भगवद्गीतेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. आत्ता जसं तुम्ही प्रश्न विचारला, नेमका हाच प्रश्न कुरुक्षेत्रावर अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णांना विचारतो. हां. मला माझे आधीचे जन्म का आठवत नाहीत मग? हां. मग भगवान श्रीकृष्ण तेव्हा सांगतात, की ते जाणीवपूर्वक मी तुम्हा माणसांमध्ये विस्मरण केलेलं आहे त्या गोष्टींचं. हे ओके. का आहे? कारण अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादं ब्रेकअप झालेलं असेल माणसाचं, तर तो आयुष्यभर विसरत नाही. हां, छोटीशी बरोबर. घटना आहे आयुष्यातली. करेक्ट. आता कुणाला वाटेल ती खूप मोठीही असू शकते घटना. हं, ही छोटीशी घटना एखादा माणूस जर विसरू शकत नाही हं. आणि ते दुःख ईश्वर घेऊन तो जगत राहतो. हां. आत्ताचं जगणं सोडून. बरोबर. समजा आपल्याला परवा घडलेली, काही वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आपण आयुष्यभर रेटत बसतो. मग 84,00,000 योनीमध्ये जन्म झालाय. त्यातले 4,00,000 हे मनुष्याचे जन्म आहेत. हां. मग समजा बाकीची सोडून द्या, फक्त 4,00,000 जरी आपण पकडले.
4 लाखाचं एव्हरेज एक 60 वर्षाचं आयुष्य पकडा. हां. त्यामध्ये आपलं कर्म किती, मेमरीज किती, काय-काय हो. साठलं असेल आणि एवढं सगळं जर आपण साठवून ठेवलं, तर आत्ताचं आयुष्य जगेल कसं माणूस? ओके. तर हा त्रास होऊ नये हं. आणि त्याला आत्ता त्याचे जे काही लेसन्स आहेत, कर्म सुधारायचे आहेत, हां. कर्म झिरो करायचं ते करता यावं म्हणून विस्मरण केलेलं असतं. ओके, ओके. म्हणजे बराच मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर आज मिळालंय. खूप लोकांच्या अशा कमेंट होत्या, की जर हे आहे तर आठवत का नाही? खूप सुंदर आणि छान तुम्ही मार्मिक प्रश्नावरती ॲक्चुअली उत्तर दिलं. काही जणांना या बाबतीत स्वप्नाच्या माध्यमातून म्हणजे मोजक्या काही जणांना होतं असं, हां. की काही गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून त्यांना दाखवल्या जातात, ज्या आत्ताच्या जगाशी संबंधित नसतात ओके. किंवा हां. ठिकाणी ओळखीचं नसतं, पण रिपीटेडली दिसत असतात. तर हे बऱ्याचदा त्यांच्या पास्ट लाईफमधलंच असतं. ओके, ओके. जी की स्वप्न हं. आपण बघतो, की काही संबंध नसतो, अचानक आपल्याला रात्री पडतात तेव्हा. किंवा रिपीटेड असतात ते. मग आता आपण रिलेशनशिप बद्दल जरा बोलूयात, की जसं तुम्ही म्हणताय, की जन्म घेताना सोल कॉन्ट्रॅक्ट होतं हं. आणि नाती ठरतात आपली. हं. मग एक्झॅक्टली ते कसं ठरतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट एक्झॅक्टली काय लेव्हलला डिस्कस होऊन ठरतं? डिस्कशन नसतंच तिथे. आपली पूर्ण चॉईस असते. म्हणजे सोलची चॉईस असते ती, बरं. की तुला फ्रीडम आहे. तू हां. ठरव तुला काय करायचंय. तुला तुझं कर्म कधी क्लिअर करायचं आहे, हं. हे तुझ्यावर आहे. कोणीही लादलेलं नाही आपल्यावर. हां. जसं एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन शीट जी आलेली आहे ती हां. सेम आहे. आपण चूज करू शकत नाही. तसं नाही इथे. बरं. आपण स्वतः चूज करतो. प्रत्येक सोल ते स्वतःच्या आवडीनुसार चूज करतो. म्हणून काही जण बघा एकदम बिनधास्त, स्वच्छंद जगत असतात आयुष्यात. हो, हो. तिकडे बाकी काही झालेलं असतं आयुष्यात, पण विचार करत नाहीत. त्यांनी तसं आणलेलं आहे लिहून, की मला ओके. असं जगायचं आहे. आणि काही जणांचं आयुष्य जन्मापासूनच खडतरच असतं आणि हां. खूप मॅच्युअर असते ती व्यक्ती. ओके. तर हे त्यांनी स्वतः निवडलेलं आहे. त्यामुळे कोणी लादलेलं नाही, डिस्कशन्स होत नाहीत. आपण स्वतः ठरवतो ओके. आपल्या सोलच्या इच्छेने. म्हणजे आत्ता मला इथे एक उदाहरण आठवतंय, हं. सोल कॉन्ट्रॅक्टचं परफेक्ट बसेल. हं. रीडिंगमध्ये केस आली होती माझ्याकडे हं. आणि मुलगी दिसायला अतिशय सुंदर आहे. हं. एज्युकेशन चांगलं आहे. वर्किंग सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यामध्ये एक स्पेसिफिक प्रश्न आहे मुलीचा, की मला कुठलाही मुलगा पसंतच येत नाही. म्हणजे 30+ असेल एज तिचं मुलीचं. ओके. पण तिने प्रश्न खूप व्यवस्थित क्लिअर लिहिला होता. म्हणजे हं. असं नाही की लग्न होत नाहीये. हां. तिने स्पेसिफिक मेन्शन केलं होतं, की मला कुठला मुलगा आवडत नाही, पसंतच येत नाही. हां. मग आता याबद्दल जेव्हा मी रीडिंग सुरू केलं, हं. तेव्हा मला रीडिंग सुरू केल्यानंतरच असं खूप छान लाईट पिंक कलरचं जसे ढग असतात, हं. तसे त्याचं सर्कल दिसत होतं आणि त्याच्यामध्ये ना एक हात दिसत होता, जसं आपण कोणाला तरी प्रॉमिस करतो. हां. तसा हात दिसत होता आणि कंटिन्यू माझ्या कानात ऐकू येत होतं, की आय विल वेट फॉर यू, आय विल वेट फॉर यू. कंटिन्यू मला ते ओके. ऐकू येत होतं. आणि जेव्हा मी त्यांच्या मास्टरकडे गेले हं. आणि हा प्रश्न विचारला, की तिला अजूनही कुठला मुलगा का आवडत नाहीये? हं. तर त्याचं नेमकं उत्तर मिळालं, की तिच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्येच तसं तिने घेऊन आणलेलं आहे, हं. की तिने एका सोलला प्रॉमिस केलेलं आहे. तू जोपर्यंत येणार नाहीस, जन्म घेऊन येणार नाहीस, तोपर्यंत मी थांबेन तुझ्यासाठी लग्न करणार नाही. अरे बाप! आता हे तिचं स्वतःचं आहे. त्यामुळे त्याला कुठलाही तिथे विधी, पूजा काहीही काम करणार नाही. काही केलं तरी ते वर्कआउट होणार नाही. कारण ते तिने दिलेलं ओके. प्रॉमिस आहे. जोपर्यंत तो सोल येणार नाही, तोपर्यंत ती गोष्ट पुढे जाणार नाही. मग ते एज त्यांचं कितीही होईल. समजा इन केस या जन्मामध्ये दुसऱ्या कोणासोबत जरी लग्न झालंच, हां. तरी मग तिथे ती आनंदी राहू शकणार नाही किंवा मग ते लग्न व्यवस्थित टिकणार नाही. ओके. काही काळानंतर ते ब्रेक होईल. अशा प्रकारच्या गोष्टी होतील. जोपर्यंत त्या व्यक्तीसोबत लग्न होत नाही, ही सिच्युएशन चालू राहील. तर ओके. सोल कॉन्ट्रॅक्ट हे अशा प्रकारे काम करत असतात. ओके. पण मग जसं तुम्ही म्हणालात, की कर्म जे असतं ते रिझॉल्व्ह करण्यासाठी आपण जन्म हो. घेत असतो. मग आपले जे कर्म आहे ते एक्झॅक्टली कुठल्या गोष्टी रिझॉल्व्ह होऊ शकतात? हे सोल डिसाईड करते, की एक्झॅक्टली अजून कोणी डिसाईड दुसरं करतं? पूर्णपणे आपणच करतो. म्हणून ओके. म्हटलेलं आहे अहम ब्रह्मासी. प्रॉब्लेम्स स्वतःमध्येच आहेत, उत्तरं पण स्वतःमध्येच आहेत, काम पण स्वतःलाच करायचं आहे. ओके. त्यासाठी फक्त तुम्हाला गाईड करण्यासाठी वेगवेगळ्या देवता आहेत, गुरु हां. आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या एनर्जीज आहेत. मग त्यात पितर आले आपले, बरीच वेगवेगळी नाती आली. हे ओके. सगळे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी म्हणून ते असतात. ओके. तुम्ही तर पितरांचा उल्लेख हं. घेतला, की असं म्हणतात, की जसं सोल ग्रुप असतो आणि त्यानुसार आपण जन्म त्या कुळात हं. किंवा त्या फॅमिलीमध्ये घेत असतो. हं. मग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि श्राद्ध घालतो, की पितर 15 आपण त्यांना जेवायला हं. घालतो. तर एक्झॅक्टली समजा असं होतं, की त्यांचं आपण विधी
प्रॉपर नाही केले हं. किंवा त्यांना आपण वर्षाच्या वर्षाला जेवायला नाही घातलं, तर त्यांचे शाप लागतात असं म्हणतात. हं. तर एक्झॅक्टली त्याचा आणि याचा काय संबंध आहे? एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर सोपं उदाहरण सांगते मी. आपल्याला समजा 1 दिवस जेवायला नाही दिलं पूर्ण दिवस. हां, ठीक आहे, मॅनेज करू शकतो. 2 दिवस कसंबसं मॅनेज होईल. आठवडा झाल्यानंतर आपली अवस्था कशी होईल? महिना. हां. किती राग तयार होईल, चिड होईल, इरिटेशन होईल, रडायला पण येईल, दुःख पण होईल. आणि हेच जर समजा त्यात पण आपल्याच घरच्या कोणी जर केलं असेल आपल्याला तर कसं वाटेल? हां. राग येणार आहे साहजिकली. बरोबर. मग हे आपल्याला जर आपण आपल्या पितरांसोबत असंच करतोय, तर त्यांची अवस्था काय होईल? आपल्या ओके. इथला पृथ्वीवरचा 1 वर्ष हं. हा पितृलोकातला 1 दिवस असतो. ओके. म्हणून आपण वर्षातून जे काही अन्नदान करतो, तर ते पितरांना मिळत राहतं रोजच्या रोज. ओके. मग जर आपण नाही केलं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, आपल्याला जर नाही मिळालं, आपली अवस्था काय होते? हां. आपण भांडण करतो. बरोबर. आणि एखाद्याला जर आपण दुखावतोय आणि हां. मुळात आपण आपले पितर होते म्हणून आजचा दिवस बघतोय, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ करेक्ट. शकतोय हां, आणि आपण जर त्यांनाच विसरलो, आपल्याला सपोर्ट कोण करणार आहे? हां. आणि पितरांमध्ये ॲक्चुअली गोष्टी होतात. समजा तिथे जर त्यांच्या बाबतीमध्ये काही चुकीच्या घटना घडलेल्या आहेत, जसं हं. कोणाचा अकाली मृत्यू झालेला आहे हां. किंवा बऱ्याच जुन्या कुटुंबामध्ये असं दिसतं, की स्त्रियांवर बरेच अत्याचार केले गेलेले आहेत. हां. त्यांच्या भावना दबल्या गेलेल्या होत्या. अनेक मुलं झालेली असायची, ती दगावलेली असायची. हं. कोणाचं लग्न झालेलं नाही, काही कोणाला घातपात झालेला असतो, मारलेलं असतं. बऱ्याच घटना असायच्या. हां. मग या सगळ्या घटना ज्या असतात, त्या कुठे ना कुठे आपल्याला त्रासदायक ठरतात. ओके. जसं की पितर आपल्याला सपोर्टिव्ह असतात, आशीर्वाद देणारेही असतात, हां. तसंच हे असं त्रास देणारेही काही असतात आणि त्याचा त्रास हा ओके. होतोच होतो. ओके. आणि त्याला पळवाट काहीच नाहीये. त्यांना ओके. शांत करणं हा एकच मार्ग आहे. ओके. जसं आता आपण पितृदोष याच्यावरती बोलतोय. मग समजा एखाद्याच्या कुटुंबामध्ये असं कोणाचा तरी अकाली मृत्यू झालाय आणि त्यांना पितृदोष लागला असं सांगितलंय. तर मग तो दोष आपण घालवू शकतो का आणि कसा? त्याला एक तर वेळ लागतो. हं, म्हणजे जसं शास्त्राने जे विधी सांगितलेले आहेत, नारायण नागबळी असो हं, किंवा पितृशांती हे विधी आहेत कर्मकांडानुसार. हं, पूर्वीच्या काळी ते तेवढ्याच योग्य पद्धतीने केले जात होते. म्हणजे आत्ता केले जात नाहीत असं नाही. हं. पण आत्ता ते करण्यामागची जी भावना आहे ती बदललेली आहे. म्हणजे करून घेणाऱ्याची पण आणि करून देणाऱ्याची पण. ओके. कारण करून घेणारा काय म्हणत असतो, "ही काय पिढा लागली आमच्या मागे? काय एकदाचं करून टाका हे गुरुजी आणि संपून टाका." हां, ही भावना असते. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ही भावना नसते, की माझे पितर त्रासात आहेत. हां. मला त्यांना मार्ग दाखवायचा आहे. त्यांना सद्गती दिली पाहिजे. ही भावना नसते. ओके. आणि करून देणाऱ्याच्या बी मनात काय असतं, माझं काम आहे, पैसे मिळाले, संपलं. संपलं. भलेही हे सगळे करत नसतील, पण मेजॉरिटी असं होतं. त्यामुळे ज्या प्रकारचे रिझल्ट मिळायला पाहिजेत, तसे मिळत नाहीत. मग या हां. पद्धतीमध्ये इतरही मार्ग आहेत. कुठलेही कर्मकांड न करता, जसं हीलिंगचा मार्ग आहे. हां. वेगवेगळे उपाय येतात. ओके. वेगवेगळे मेडिटेशन्स असतात. त्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या पितरांना भेटू शकतो. कोणाचं ओके. काय राहिलंय? पितर आपल्याला भेटतात. त्यांना ओके. काय हवंय? हे आपण जाणून घेऊन मग त्यानुसार सुद्धा उपाय करू शकतो. ओके. आता पितरांचं जर इथे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, हं. तर एक केस आत्ता आठवली ती सांगते. अ, 3 आय थिंक भावंड आता नेमकी आठवत नाहीत मला. पण हं. त्या घरामध्ये ना कोणाचं लग्न व्यवस्थित होत नाहीये किंवा हां. कुठलंही काम व्यवस्थित होत नाही. हां. फायनान्शियल इश्यूज आहेत. आणि जेव्हा मग ते रेकॉर्ड ओपन केले गेले, तर रीडिंगमध्ये म्हणजे सोल चॅनलिंग जसं स्पिरिट कम्युनिकेशन जसं मी करते, हं, तसंच बरेचसे स्पिरिट्स पण भेटतात आकाशिक रीडिंगमध्ये. हं. तसं रीडिंग करताना इथे मला एक म्हातारी बाई दिसत होती. इथे इरकली साडी हिरव्या रंगाची, हं. कपाळावर कुंकू वगैरे असं काही नाही आणि एकदम असा शुभ्र असा गोरा रंग आहे, पण राग प्रचंड दिसतोय चेहऱ्यावर. ओके. डोक्यावर पदर घेतलेली स्त्री आहे. आणि तिला माझ्याकडे पाठवलं गेलं नाही. हं, कारण जर एखादा आत्मा जर अटॅक करणारा असेल, हं. आमच्यासोबतही बऱ्याच एनर्जीज असतात, तर त्या येऊ देत नाहीत त्यांना. ओके. आणि हे जेव्हा विचारलं गेलं, की हे नेमकं कोण आहे? किंवा मग या सगळ्या सिच्युएशनचा काय संबंध आहे? हं. तर ती त्यांची आजी होती. खूप ओके. म्हणजे त्या मुलांच्या जन्माआधीच ती एक्सपायर झालेली होती. हं. म्हणजे मुलांना आजी माहीतच नाहीये. हं, फक्त हं. फोटोज बघितला होता. आणि शेवटची जी मुलगी त्यांची झालेली होती, तिच्यावर विशेष राग होता त्या आजीचा. ओके. कारण हे होतं, की त्यांच्या वडिलांना मुलगा हवा होता.
हां. आणि झाली मुलगी. ओके. आणि म्हणजे कोइन्सिडन्स तो असा सगळा झाला, की नेमकं त्या मुलीच्या जन्मानंतर बरेचसे फायनान्शियल लॉसेस झाले बिझनेसमध्ये वडिलांना. ओके. जे काही त्यांना रिटर्न्स येणार होते, कामाचे हां. पैसे ते कुठेच मिळाले नाहीत. हां. यामुळे ते कुठेतरी त्या मुलीच्या डोक्यावर ते खापर फुटलं, की हिच्यामुळेच ते झालंय. ओके. मग जी आजी एक्सपायर झाली आहे, ती रिलीज झालेली नाही. तिचा आत्मा जो आहे तिथेच भटकत होता. कारण तिचा मृत्यूसुद्धा भाजून झालेला होता. ओके. नैसर्गिक मृत्यू झालेला नव्हता. हं. मुळात रागीट स्वभाव होता तिचा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तीही थांबलेली आणि तिचं म्हणणं हे होतं, की माझ्या मुलाला त्रास झालाय तुझ्यामुळे. ओके. मग ती तिचं त्या तिघांचंही कोणाच्याही आयुष्यात काहीही घडू देत नाही. ओह! मग इथे उपाय वडिलांना करणं भाग होतं. ओके. कारण ती दुसऱ्या कोणाचं ऐकणारच नाही. हं. फक्त वडिलांचंच ऐकणार. त्यामुळे त्यांना सगळे उपाय करायला दिले होते, की आता त्यांनाच समजवावं लागेल, की असं काहीच नाहीये, की तिच्यामुळे नुकसान झालं किंवा तेव्हा वाटलं होतं मला, पण आता नाहीये हां. तसं काही मला हां. लक्षात आलं. या पद्धतीने मग ते त्यांना समजावून सांगावं लागलं. ओके. आणि मग एक्झॅक्टली काय मग त्या शांत झाल्या की काय झालं पुढे? पुढे मग कसं आहे, की त्या मुलीचं लग्न झालं किंवा मग हं. तिचं करिअरमध्ये सेटल होणं आहे. फायनान्शियल ग्रोथ सुरू होणं आहे. हेल्थ इश्यूज कमी झाले तिचे. ओके. हे सगळं सॉर्ट आउट होत जातं, पण याला वेळ लागतो. ओके. कारण हे किती वर्षामागची घटना आहे. बरोबर आहे. जसं एका रात्रीत प्रॉब्लेम तयार झालेला नाही. तसं ओके. तो सॉल्व्ह पण एका रात्रीत होत नाही. हळू रिकव्हर होतो, सॉर्ट आउट होत जातं. मग समजा आता एखाद्याच्या आयुष्यात जसं आता मगाशी म्हणालो आपण, की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याला असं वाटतं, की सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? मग याच्यातून जर समजा त्याला बाहेर यायचं या सिच्युएशनमधून, तर काय मार्ग आहे? म्हणजे आकाशिक रीडिंग एक तर बेस्ट माध्यम आहे, की हां. नेमकं प्रॉब्लेम कुठे आहे, हां. काय झालंय हे सॉर्ट आउट कसं करायचं आहे. ओके. हे माध्यम आहे. पण आकाशिक रीडिंग केलं म्हणजे काहीतरी ते चमत्कार होईल आणि सगळंच स्थिर स्थावर होईल असं नाही. ओके. ते एक माध्यम आहे, की काय झालंय, कशामुळे झालंय आणि हं. काय करायचं आहे. हे ओके. सांगण्यासाठीचं ते माध्यम आहे. अर्थातच आकाशिक रेकॉर्ड रीडिंगचं सुद्धा हीलिंग असतं. नॉर्मल ओके. हीलिंग आणि हे वेगळे आहेत. ओके. पण ते हीलिंगही होत राहतं. पण हं. तरीही जसं आपल्याला भूक लागल्यानंतर प्रत्येकाला आपल्याला स्वतःला जेवावंच लागतं, तसंच आपल्या कर्माचे धडे पण आपल्यालाच क्लिअर करायचे आहेत. ओके. उपाय बऱ्याचदा असं होतं, की नाही माझा मुलगा ऐकत नाही हो, मी केलं तर चालेल का? हां. असं नाही ना होणार, की आईने जेवलं म्हणून मुलाचं पोट मुलाचं नाही पोट भरणार. हां, करेक्ट. तसंच जे लेसन्स आहेत, जे कर्म आहे, ते ज्याचं त्यालाच क्लिअर करायचंय. नाही केलं, ते रिपीट होत राहील आयुष्यभर. ओके. फक्त हेच नाही, पुढचं आयुष्य पण रिपीट होत राहील. ओके. जसं एखाद्या मुलाला आपण शाळेत टाकतो. हां. पहिलीच्या वर्गात जर तो पास झाला तरच दुसरीच्या वर्गात जाईल. बरोबर. नापास झाला, चल म्हणतात. पुन्हा पहिलीच्या वर्गात बसायचंय, तोच अभ्यास करायचा आहे, तीच परीक्षा द्यायची आहे. सेम असंच ते चालू राहतं. मग समजा असं असेल, की एखाद्या व्यक्तीला सध्या जगण्यासाठी पैसा असल्याशिवाय तो जगू शकत नाही, हे क्लिअर आहे. पण आत्ता जगताना सगळ्यात जास्त अडचण पैसा कमवताना होते. बरोबर. मग त्या गोष्टीतून समजा त्याला जर बाहेर यायचं असेल आणि त्यांनी त्याचं आकाशिक रेकॉर्ड्स केलं, तर त्यातून तो बाहेर येऊ शकतो का? नक्कीच येऊ शकतो. कारण आपल्याला कारणं कळतात. कारण काय होतं, जसं की आपण जेव्हा कर्मांचा विचार करतो, हं. तर हे सगळे कर्मांचे जे ब्लॉकेजेस आहेत, आपल्या शरीरात सप्तचक्र आहेत. त्या हां. सप्तचक्रांमध्ये ते ब्लॉकेजेस बनतात. ओके. जसं मी सांगितलं, की सगळं आपल्यातच आहे. प्रॉब्लेम, उत्तर सगळं आपल्यातच आहे. तर हे प्रत्येक चक्रामध्ये ब्लॉकेज साठत जातात. ओके. मग त्या चक्रांमधले ब्लॉकेज सुद्धा तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्समधून कळतात. मग तुमच्या चक्रांचं हीलिंग करणं आहे किंवा समजा तुमच्याकडून काही चुकीचं घडलंय, म्हणजे धनाचा जर तुम्ही गैरवापर हं, केलेला आहे, हं. ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याचे ओके. उपाय तुम्हाला दिले जातात. तुमचे चक्रा हीलिंग करण्याशिवाय जर समजा काही तुमच्या कुळालाच दोष लागलेला असेल, कधी शाप ओके. असतात हां. किंवा पितृदोष असतो, की पितरांकडून काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत. हां. त्या केसमध्ये ते उपाय दिले जातात. ओके. हे सगळं एकंदरीतपणे करत जावं लागतं. कारण कळतं आपल्याला मग रेकॉर्डमधूनच, की नेमकं करेक्ट. काय झालंय, की फक्त माझ्याच कर्मामुळे झालंय, की इतर पण काही कारणं आहेत. हां. कारण कधी-कधी असंही होतं, की अ, जो मूळ पुरुष असतो एखाद्या फॅमिलीचा, हं. त्याच्याकडून काहीतरी चूक घडलेली असते आणि ती आत्ता सगळी पिढी त्याची भोगत असते. ओके. तसंही होतं. ओके. पण मग समजा आता एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती तुमच्याकडे आलाय, की आणि माझ्या आयुष्यात असा प्रॉब्लेम होतोय, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. पण चूक त्याच्या मुख्य जसं मग तुम्ही म्हणताय कर्ता पुरुष जो आहे त्याच्याकडून झालेली आहे आणि ती लोकं समजा एकत्र राहत नाहीयेत.
मग ह्याने जे काही तुम्ही उपाय द्याल ते ह्याने करणं गरजेचं आहे का मूळ पुरुषाने करणं गरजेचं आहे? नाही, मूळ पुरुष तर आता असणारच नाही ना, कारण मूळ पुरुष म्हणजे जिथून ॲक्चुअल आपली पिढी सुरू झाली. ओके. पहिला हां. जो होता, हं, तो हं, हं. आहे. मग ज्याचे प्रॉब्लेम आहेत त्यालाच करायचं आहे ते. ओके. आणि फक्त एवढंच नाही, बऱ्याचदा मेंटल ब्लॉकेज पण आपण खूप बनवलेले असतात. हेही कळतं, की तो प्रॉब्लेम कारण खूप जणांचा पहिला कन्सर्न काय येतो म्हणजे आता खरंच खूप कॉमन झालंय, की मला कोणी काहीतरी केलंय, ब्लॅक मॅजिक केलंय, हो, हो, हो. म्हणून हे सगळं झालंय. अरे पण आधी स्वतःमध्ये बघा, स्वतःचं काय हं. चुकलंय, ब्लॉकेज स्वतःमध्ये असतात आधी. बरोबर तर आहे. हे ब्लॉकेज सुद्धा कळतात, की हे मेंटल ओके. ब्लॉकेज तुम्ही पैसे येण्याचे मार्ग तुम्ही स्वतः बंद केलेत का? हो. समजा तुमचं चाइल्डहूड जर त्रासात गेलेलं आहे, हं. बऱ्याचदा म्हणजे 90sची 80s 90s पर्यंतची जनरेशन आहे. हं. कोणाचंही बालपण व्यवस्थित नव्हतं. बरोबर. ॲडजस्टमेंट करत जाणं, राइट. छोट्या-छोट्या गोष्टीमधून आनंद मानत जाणं हो. किंवा खूप साऱ्या इच्छा सोडून देणं. सोडून द्या. करेक्ट. जगण्याची धडपड करणं ही पिढी अशीच होती. हो. पण या सगळ्या पिढीमध्ये फायनान्शियल ब्लॉकेज बनलेलेच आहेत. ओके. कारण ज्या छोट्या-छोट्या गोष्टी हव्या होत्या त्या डोक्यात काय बसलं नाही. आपल्याकडे पैसे हां. नाहीत, आपण हे घेऊ शकत नाही आणि ते कंडिशनिंग जे आहे ते तसं झालेलं आहे. मग ओके. ते ब्रेक करायला वेळ लागतो आपल्याला. हे सुद्धा आपल्याला कळतं आकाशिक ओके. रीडिंगमध्ये. म्हणजे ॲक्चुअली फायनान्शियल ब्लॉकेज हे लहानपणापासून झालंय हो. म्हणून मोस्टली सगळ्यांचा हो. प्रॉब्लेम चालू आहे. आता आपण रिलेशनशिप बद्दल परत एकदा येऊयात. जसा तुम्ही म्हणता की सोल ग्रुप असतो. तर समजा एखाद्या मुलाचं लग्न होणार असेल, तर त्याला जी मुलगी बघितली जाते, अरेंज मॅरेज बद्दल आपण बोलूयात. तर ती कुठल्यातरी वेगळ्या घरात असते आणि मग ती इकडे येते. मग हे जे कनेक्शन आहे, हे कसं एक्झॅक्टली ठरतं? सोल कॉन्ट्रॅक्टनुसार तुमचं जर कर्म आहे, हं. तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला त्याच नात्यात राहून ते पूर्ण करायचं आहे. मग ते लग्नानंतर तुमचं नातं बिघडेल, भांडण कराल रोज ओके. किंवा एकमेकाला कोऑपरेट करत छान आयुष्य जगाल. हे दोघांचं तुमचं कर्म काय बाकी आहे त्यावर मॅटर करतं. ओके. जसं आपण मगाशी म्हटलं, की तुमच्याशी संबंधित जेवढे दुसरे आत्मे आहेत ते पण हां. त्या जन्मात येणार. येणार. करेक्ट. मग ते कुठेही वेगळ्या ठिकाणी असो, बरोबर भेटतात ते. म्हणून म्हटलं जातं, की लग्नाची गाठी वर बांधली जाते म्हणजेच त्याचा अर्थ हा असा असतो. ओके. कारण कर्माने जोडलेले आहे तुम्ही. ओके. ओके. जसं बघितलं असेल तुम्ही, की बऱ्याचदा लव्ह मॅरेज जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत सगळं नातं छान चाललंय हो. आणि जसं लग्न होतं एकदम सगळं टर्न होतं आणि भांडणं सुरू होतात. हो. कारण ॲक्चुअल त्यांचं कर्म जे आहे ते तिथून सुरू होतं. ओके. मग हे कर्मानेच क्लिअर करावं लागतं. ओके. तुमचं कर्म काय होतं कुठल्या जन्मामध्ये, काय हं. चुकलंय, त्याची माफी मागणं आहे आणि ते एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण माणसामध्ये एक्सेप्टन्स नसतो, करेक्ट. की माझं चुकलंय. मी त्याला काहीतरी केलंय, त्रास दिलाय, हे मान्य करण्याची तयारी नसते. ओके. कारण जोपर्यंत आपण एखादा प्रॉब्लेम आहे हे मान्य करणार नाही, तोपर्यंत त्याच्यावर उपचार कसं करणार? हं. बरोबर. तर त्यानुसार उपाय दिले जातात आणि मग हळू तसं सॉर्ट आउट करत जावं लागतं. आता लग्नाबद्दल आपण परत एकदा बोलूयात, की काही रिलेशनशिपमध्ये असं असतं, की बाबा जो नवरा आहे, पैसा वगैरे सगळं त्याच्याकडे इतकं सगळं सुंदर असतं, शिकलेला असतो छान. पण त्याच्या बायकोचा तो अनाहतपणे छळ करत हं. असतो. अशा बऱ्याचशा केसेस आपण आता हं. बघतो. काही वेळेस त्या स्त्रीला आत्महत्याही करायची वेळ येते. बरोबर. मग हे एक्झॅक्टली थोडंसं एक्सप्लेन करून मला हवंय, की काय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असू शकेल? आत्ता मला एक केस आठवते ते सांगते मी तुम्हाला. म्हणजे आत्ता एका स्त्रीने रीडिंग घेतलं होतं हं. आणि आय थिंक मुलगी पण त्यांची बरीच मोठी आहे आता. पण त्यांचं म्हणणं हे होतं, की मला या घरात राहणं अवघड झालंय खूप सगळं. हं. म्हणजे आजपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्याशी कधीही व्यवस्थित वागलेलं नाहीये, बोललेलं नाहीये. सतत संशय घेण्याचा स्वभाव आहे. ओके. सतत त्रास देणं, टॉर्चर करणं आहे. सासू-सासरे पण भयंकर तसेच त्रास देतात. ओह! आणि आता म्हणून मी माझ्या ह्याने डिव्होर्सची केस फाईल केली. हां. तर हे असं का आहे? म्हणजे काय कनेक्शन आहे का? आणि मुलगा पण तसाच आहे. बरं. मुलगा पण अतिशय राग-राग करतो आईचा. हं. तिच्याकडे जात नाही, तिच्याशी बोलत सुद्धा नाही. ओह! मग हे एवढं सगळं काय आहे त्यांना जाणून घ्यायचं होतं. तर मला एक छोटी झोपडी दिसत होती आणि एकच असं असेल म्हणजे आत्तासारख्या काही 2 बीएचके, 3 हं. बीएचके असा काही प्रकारच नाही पूर्वी. छोटी झोपडी दिसते आणि हं. अंधार दिसतोय. एक साडी नेसलेली स्त्री दिसते आणि चूल पेटलेली आहे आणि ते चुलीचा जो जाळ आहे तो कसा कमी जास्त होत असतो, हो, हो. तसं दिसतंय फक्त. तिच्या हातामध्ये एक झाडू आहे. ती हं. झाडू मारते. तिथे चुलीवर पण काहीतरी चालू आहे, शिजतंय. हं. आणि बाहेरून आवाज पण येतो, तिला ओरडलं जातंय. बाहेर तिची सासू ओरडते, तिला खूप शिव्या देतेय. किती वेळ झाला अजून जेवण बनवलं नाहीये. हं. आणि ती अंधारात जेवण का बनवतेय तर
सासूचं तिचं म्हणणं असं आहे तिथे, की रॉकेल जाळायचं नाही फुकट. ओके. एक तर तू आधी जेवण बनवायचं काम करायचं, बघ तुझं तू. नाहीतर अंधारात बनवायचं. रॉकेल जाळायचं नाही. हां. आणि त्या सुनेचं आयुष्य असं आहे, की घरात जनावरं आहेत. ते सगळं सांभाळणं आहे, शेतात कामाला जाणं आहे आणि ते सगळं संपून नंतर घरी येणार, ती नंतर घरात जेवण बनवणार. अर्थातच ओके. अंधार पडणारच हां. तोपर्यंत. पण हे सासूचं म्हणणं असं, की ती काहीच काम करत नाहीये. काही उपयोगाचीच नाहीये, तिला काहीच जमत नाहीये. आणि ओके. त्यावरून ती खूप टॉर्चर करते सुनेला. हं, आणि 2 मुली आहेत त्या सुनेला. हं, ह्याच्यावरून पण सासू टॉर्चर करते. हं, तिचा नवराही दिसतोय मला बैल वगैरे घेऊन येताना दिसतोय. हं, आपल्या शेतात दुसरीकडे कामाला जाणं, असं जाणं त्याला काही पडलेलं नाही. हं. घरात काय चाललंय? उलट तो आईशी का भांडण केलं याच्यावरून तिला परत टॉर्चर करतो. ओके. म्हणजे तिला सपोर्टिव्ह अशी कुठलीच बाजू हं. नाही आणि सासू सतत तिला भीती घालते. की तुला परत पाठवणार माहेरी आहे. मग तुला जर हो. राहायचं तर नीट राहा. नाहीतर परत जा. आता हं. पूर्वीच्या काळी हे शक्यच नाही. परत नाही. कोणीच जाऊ शकत नव्हतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सतत त्या सुनेची इतकी कुचंबणा होत राहिली, इतका त्रास ती सहन करत राहिली. आणि शेवटी तिसरा एक मुलगा झालाही तिला. हं. आणि या मुलाला सासूने जसं मुलगा झाला आईपासून तिला लांबच केलं गेलं. म्हणजे आईविषयी इतकं निगेटिव्ह सांगितलं गेलं, तो मुलगा आईकडे गेलाच नाही. ओके. आणि ते टॉर्चर देणं जे आहे ते सुरूच राहिलं सतत. शेवटी मग त्या सुनेने आपल्या दोन्ही मुलींना घेऊन आत्महत्या केली विहिरीमध्ये उडी मारून. ओह! आता इथे नवऱ्याला काही देणं-घेणंच नव्हतं. असली काही नसली काही. पण हं. सासूचं म्हणणं होतं, की बरं झालं मुलीला घेऊन गेली दोन्ही. ओह! काही उपयोगच नव्हता. आता हे त्या आत्ता रीडिंग घेतलेल्या स्त्रीशी कसं कनेक्टेड आहे हे जेव्हा आपण बघतो. हं. तर ज्या स्त्रीने ते रीडिंग घेतलं ती म्हणजे ती सासू होती. ओके. आणि ती सून म्हणजे तिचा नवरा आहे. जो ओके. आता तिच्यावर विश्वास ठेवत नाही, कुठल्याही बाबतीत सपोर्टिव्ह होत नाही, काहीच देणं-घेणं नाहीये. ओके. आणि तिने जसं तिच्या सुनेच्या मुलापासून तोडलं होतं, तीच परिस्थिती तिच्या वाट्याला या जन्मात आलेली आहे. ओके. मग ह्याचं आपण टॅली कसं करतो? तो जन्म आणि हा जन्म यांचं जे रीडिंगमध्येच आपल्याला तो प्रश्न जेव्हा आपण घेतो, हां. तर त्यावेळेस मास्टर आपल्याला त्या पद्धतीनेच उत्तरं देतात. ओके. मग ते आता रीडरवर डिपेंड आहे, की तो कशाप्रकारे सगळ्या गोष्टी डिकोड करतो. ओके. प्रत्येकाला वेगळ्या फॉर्ममध्ये उत्तरं मिळत असतात. ओके. पण बराच वेळ झालं जन्म, कर्म आणि एकंदर सोल पर्पज किंवा सोल कॉन्ट्रॅक्ट याविषयी बोलतोय. मग हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट आहेत, आता जसं असं म्हणतायत, की खूप सारी युनिव्हर्स आहेत. युनिव्हर्स एकच नाही आहे. पृथ्वी पण अनेक आहेत. तर मग आपण असं मानूयात, की समजा आत्ता आपण ज्या पृथ्वीवर राहतोय, तिथे जन्मलेला व्यक्ती हा त्याच पृथ्वीवरचा असू शकतो का दुसरीकडचा असू शकतो? एक्झॅक्टली काय? ओके. जसं की आत्मा म्हणजे एनर्जी आहे, तिला हं, कुठलंही बंधन नाही. तसंच इथेही आहे, की तो तुमचं कर्म जसं असेल हं. त्यानुसार तो कुठेही जन्म घेऊ शकतो. त्याचं मूळ ओके, दुसरे ग्रह सुद्धा असू शकतात, दुसऱ्या गॅलेक्सीत सुद्धा असू शकतात. ओके. त्याचं जसं कर्म समजा जर त्याचं स्पेसिफिक काही कर्म आहे इथल्या माणसांसोबत, तर इथे येईल तो. त्याचं कर्म संपला की परत जाईल. बरोबर. किंवा काही स्पेशल सोल्स असतात, डिवाइन सोल्स असतात. हं. त्यांना वेगळा पर्पज दिलेला असतो. जसं ओके. की पूर्ण युनिव्हर्स वाचवणं आहे. हं. जेवढी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्याला फॉलो करणारे लोक आहेत, त्याच्यापासून सामान्य लोकांना वाचवणं आहे. जसं पृथ्वीला वाचवणं आहे. ओके, मग असे मोठे पर्पज घेऊन सुद्धा बरेचसे सोल्स दुसऱ्या प्लॅनेटवरून इथे येतात. त्यांचं मिशन पूर्ण करण्यासाठी. ओके, आणि यामध्ये फक्त 1 जन्म किंवा 84,00,000 4,00,000 जन्म असं नाही. असं हे चक्र अनेक वर्षे सुद्धा चालू राहतं. ओके, जोपर्यंत त्यांचं मिशन पूर्ण होत नाही, ते परत आपल्या घरी आपल्या स्वतःच्या ग्रहावर जाऊ शकत नाहीत. ओके. किंवा काही वेगवेगळे लोक असतात, जसं नाग लोक आहे. हं, त्यांना जर समजा काही त्यांनी सोल कॉन्ट्रॅक्टनुसार काही मिशन घेऊन त्यांना इथे पाठवलंय पृथ्वीवर, की तुला हां. मनुष्य रूपात राहून कार्य करायचं आहे. ते जोपर्यंत पूर्ण होणार नाही, त्याला नाग लोकामध्ये एंट्री मिळणार नाही. ओके, आणि इथे मात्र त्या सोलला ॲडजस्ट करताना खूप त्रास होतो. ओके. कारण त्याचा मूळ स्वभाव वेगळा आहे. करेक्ट. आवडी-निवडी डीएनए पॅटर्न त्याचा वेगळा वेगळं आहे. आहे. जसं आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो किंवा एखाद्या पाहुण्यांच्या घरी जातो, आपल्याला एक डिस्कम्फर्ट फील होत असतो, हां. की नाही माझी वस्तू इथे नाहीये, तिथली एनर्जी अशी नाहीये, ही वस्तू बरोबर नाहीये, कधी माझ्या घरी हां. जाऊ? हे आयुष्यभर त्या सोलला जाणवतच राहतं, की हे ओके, माझ्यासाठी नाहीये, मी नाही ॲडजस्ट होऊ शकत. ओके.
ओके, ओके. त्यामुळे ओरिजिन असे वेगवेगळ्या ठिकाणचंही असू शकतं. मग या संदर्भातली एखादी केस तुमच्याकडे असेल तर सांगितलं तर बरं पडेल. खूप सुंदर एक अनुभव आहे. म्हणजे मी अगदी क्लिअर आठवते मला. कारण शक्यतो रीडिंग झाल्यानंतर मला काहीही लक्षात नसतं. रीडिंग विसरून जाते मी. वेगळ्या फेजमध्ये असतो रीडिंग करताना हं. त्यामुळे. आणि एक रीडिंग त्यांचा प्रश्न असा होता, की लग्नाचा होता मेजर कन्सर्न. म्हणजे आता ते 40sमध्ये आहेत. एक तर कमिटेड रिलेशनशिपमध्ये असतानाही 2-3 रिलेशनशिपमध्ये असताना लास्ट मोमेंटला लग्न झालंच नाही. म्हणजे एकानंतर एक, एकानंतर एक म्हणजे त्या माणसाची अवस्था कशी झाली असेल. याच्यानंतर एक प्रोफाईल बघायला जातात ते. हां, तिथे गेल्यानंतरही ज्या मुलासोबत लग्न करायचं आहे, हां. तर त्या मुलासोबत लग्न करण्यासाठी नकार येतो आणि दुसऱ्या भावाला सजेस्ट केलं जातं तिच्यासाठी, ज्याचा डिव्होर्स झालेला आहे. ओके. मुलीचं पहिलं लग्न आहे आणि डिव्होर्स झालेल्या मुलासोबत तिला सजेस्ट केलं जातंय. विचार सोडून देतात. पण ज्या मुलासाठी गेलेला आहे, तो मुलगा मात्र त्या मुलीसोबत कनेक्टेड राहतो, हां, की तेव्हा माझ्या आईने जे काही वागलं असेल ते सगळं चुकीचं होतं. हां. पण मला लग्न करायचं आहे. ओके. आणि याच्यानंतर बरंच वर्ष ते रिलेशन चालू राहतं, सगळं होतं. पण या दरम्यान त्या मुलीच्या घरच्यांनी तिसऱ्या मुलासोबत त्या मुलीची एंगेजमेंट करून लग्न लावून दिलं, मोकळं केलं. ती ओके. मुलगी नाही म्हणते तरीही आणि लग्नानंतर कळतंय, की ज्याच्यासोबत लग्न झालंय त्याचं ऑलरेडी लग्न झालंय. त्याची फॅमिली आहे ओके. आणि बरेचसे अफेअर्स पण आहेत. हं, तिथून कसंबसं करून मग डिव्होर्स घेतला जातो हां, आणि ज्या मुलासोबत लग्न ठरणार होतं, हां. परत ते कनेक्शन परत कंटिन्यू होतं. पण ओके. लग्न झालेलं वगैरे काही नाही. हां. आणि आत्ता त्यांचं छान जमतं सगळं ठीक आहे. हं. पण एक प्रॉपर लीगल असं लग्न किंवा मॅरिड नवरा-बायको म्हणून एक आयुष्य हे अजूनही होत नाहीये. ओके. म्हणजे थोडक्यात जर आपण पाहायला गेलं तर लग्न किंवा वैवाहिक सौख्य हं. हे त्या मुलीच्या नशिबी येतच नाहीये. ओके. आता ही खूप छोटी गोष्ट आहे. हं, मग एवढा प्रॉब्लेम तर यायला नको आहे. कारण एज्युकेटेड मुलगी आहे, दिसायला व्यवस्थित सुंदर आहे. हं, मग हे असं का आहे विचारायचं होतं त्यांना. हं. आमचं लग्न होणार आहे का आत्ता तरी? की मी सगळं सोडून देऊ? हां. याच्यानंतर दुसरा प्रश्न असा होता, की मी कुठल्याच जॉबमध्ये टिकत नाही. ओके. एक तर मला सगळ्यात आधी काढून टाकलं जातं. ले ऑफमध्ये काढून टाकलं जातं हं. किंवा मग सिच्युएशन अशी होते, की मला सोडून जावं लागतं आणि एक वर्षभराच्या आतच या सगळ्या घटना घडतात. ओके. आणि त्यामुळे मला आता 1.5-2 वर्ष जॉब नाही, पैसा नाही, सेव्हिंग काहीच नाहीये माझ्याकडे. ओह! पुढचा तिचा महत्त्वाचा प्रश्न हा होता, की प्रत्येक जण माझा तिरस्कारच करतो. बरं. कोणालाही माझं म्हणणं पटत नाही. सगळे राग-राग करतात. माझी भीती वाटते लोकांना. ओह! तर हे असं काय आहे नेमकं? आता तिन्ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी बघायला गेले, एक तर मला हं. खूप मोठा साप दिसत होता. ओके. खूप मोठा म्हणजे जसं ॲनाकोंडा वगैरे आपण ॲनिमेशनमध्ये बघितलेला आहे. हां. तशा प्रकारचा मला साप दिसत होता आणि मास्टरने उत्तर मला हे दिलं, की त्या मुलीचं सोलचं ओरिजिन जे आहे, तर ते सर्प लोकातलं आहे, नाग लोकातलं आहे. ओह! ती माणूस नाहीच मुळामध्ये. आणि ती जेव्हा पृथ्वीवर फिरत होती, हं, ती मनुष्याच्या प्रेमात पडते आणि आता हे त्यांना परमिशन नाही. नागलोकाच्या नियमानुसार हं. माणसासोबत ती कुठलीही रिलेशन बनवू शकत नाही किंवा एक ओके. माणसांसारखं लग्न करणं अशा पद्धतीने ती राहू शकत नाही. पण तिने ते नियम मोडले. त्या ओह! माणसासोबत लग्न केलं. त्यामुळे तिला पर्मनंटली तिच्या नागलोकातून निष्कासित करण्यात आलं. तिच्या सगळ्या ओह! ज्या काही अथॉरिटीज, काही मॅजिकल पॉवर्स होते, जसं रूप बदलणं आहे हां, किंवा हां. इतर गोष्टी, ते सगळं काढून घेतलं गेलं तिच्याकडून आणि ओके. तिला शाप मिळाला तिथे. बरं. नागलोकाचा तू नियम मोडलेला आहे. त्यामुळे तुला वैवाहिक सौख्य कधीच मिळणार नाही. ओके. आणि तो जो माणूस होता, अर्थातच त्यालाही इनडायरेक्टली त्याच्याही नशिबी तेच आलं. कारण तोही त्या सगळ्या घटनेचा कुठे ना कुठे सहभागी आहेच. ओके. त्यामुळे त्याचंही लग्न अजून झालेलं नाही. आणि आत्ता जेव्हा आपण या जन्माशी हं. बघतो, तर ती तीच व्यक्ती आहे, की ज्या व्यक्तीचं प्रोफाईल ते बघायला गेले होते आणि ज्याच्यासोबत अजूनही लग्न झालेलं नाही. ओके. आत्ता करू, उद्या करू, अजून थोडे दिवस थांब, हे अजूनही असंच चालू आहे दोघांचं. कारण हा तिथला दोष आहे त्यांचा नियम मोडल्याचा. तो सोल तिचा ओरिजिनल तिथला आहे, ती माणूस नाही. दुसरं जॉबचं जर विचारायला गेलं किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी नाही, हां. पैसा येत नाही. तर इथे उत्तर हेच होतं, की तू भौतिक जग सगळं अनुभवण्यासाठी किंवा त्याच्या टेम्प्टेशनमुळे, आकर्षणामुळे तू नागलोक सोडला. हं.
तर ते भौतिक सुख तुला कधीही मिळणार नाही आणि भौतिक जगात जगताना पैसा सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. येतो. म्हणून तिचं जॉबमध्ये कुठेही स्टेबिलिटी होत नाही, पैसा येत नाही, सेव्हिंग झालेलं नाही, काहीच नाही तिच्याकडे. ओके. आणि जे लोकांना तिचा राग येतो, भीती वाटते हं, हं. किंवा असं वाटतं समोरच्याला की ही सतत अंगावर धावून जाते, राग-राग हां. करते. कारण हे लोकांना तिच्यामधली जी सापाची एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होते क्लिअरली. ओके. म्हणजे रीडिंग हे Zoomवर केलं होतं, Zoom लाईव्हवर केलं होतं हां. आणि नंतर रीडिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, मलाही माहीत नव्हतं. तर हं. त्यांनी मला सांगितलं की लोक मला लिटरली बोलतात, "तू नागिन आहेस." अय्यो! म्हणजे आपण इथे एनर्जीचा इम्पॅक्ट बघू शकतो, की आपली एनर्जी कशी रिफ्लेक्ट होते. आपला मूळ जो सोल आहे, हं, हं, हं. त्याची एनर्जी अशा प्रकारे रिफ्लेक्ट होत असते. ओके. मग या गोष्टी मलाही रीडिंग करण्याआधी माहीत नसतात. रीडिंग झाल्यानंतर मग बऱ्याचशा या गोष्टी समोर येतात. ओके. त्यामुळे बऱ्याचदा आपलं जे ओरिजिन आहे ते सुद्धा कारणीभूत असतं या गोष्टीला. तर समजा एखाद्याचं ओरिजिन समजा माहिती करून घ्यायचं असेल, तर तुम्ही त्यांचं करून घेतलं. समजा मला माझं माहिती करून घ्यायचं असेल, तर एक्झॅक्टली काय प्रोसिजर आहे आणि कसं करू शकतो? ओके. सगळ्यात आधी जसं मी सांगितलं, की आकाशिक रीडिंग करताना आपल्याला परमिशनची गरज असते. हां, तर त्याच्यासाठी एक तुम्हाला प्रार्थना दिली जाते. हां. ती प्रार्थना करावी लागते. त्यानंतर माझी प्रार्थना असते आणि मग नंतर आकाशिक लायब्ररीमध्ये जाऊन, आकाशिक मास्टरकडे जाऊन तुमचे रेकॉर्ड्स घेतले जातात आणि मग ओके. तेव्हा तुमचा प्रश्न त्यांना विचारला जातो. ओके, ओके, ओके. मला वाटतं ओरिजिनपेक्षा मला माझं आकाशिक रेकॉर्ड्स करायला आवडेल. लाईव्ह करूयात आपण आता ते. चालेल. तर जसं तुम्ही म्हटलात, की सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. सो मला माझ्या वाईफ बरोबर जे आता आम्ही एकत्र राहतोय, आम्ही लग्न केलंय. आमचं लव्ह मॅरेज आहे. सो आम्हाला जरा त्याविषयी मला माहिती करून घ्यायचंय, की एक्झॅक्टली आमचं सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे आणि आमचं काय कर्म आम्ही रिझॉल्व्ह करायला आलो आहोत. ओके. चालेल ना. येस. सो काय तुम्ही करायचं? प्रार्थना करून घ्या हां. आणि प्रार्थना झाल्यानंतर मला तुम्हाला कन्फर्मेशन द्यायचं हे पण महत्त्वाचं आहे म्हणजे आकाशिक ओके. रीडिंगमध्ये. प्रार्थना माझी झाली आहे. त्यानंतर मग मी प्रोसेस सुरू करते आणि एक 10 ते 15 मिनिटं जातात यामध्ये. ओके. म्हणजे तुमच्या रेकॉर्ड्सपर्यंत पोहोचेपर्यंत. हं. मग तेव्हा मी सांगते तुम्हाला, की आत्ता तुमचे आकाशिक मास्टर माझ्यासमोर आहेत आणि तुमचे रेकॉर्ड्स पण ओपन आहेत. तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. अशा पद्धतीने पुढे मग प्रोसेस होत जातं. माझी प्रार्थना एक्झॅक्टली झालेली आहे आता. पण आता काही गोष्टी आपण कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे ऑन एअर नाही दाखवू शकत आहे. सो आता आपण कंटिन्यू करूयात. मी माझी प्रेयर करून मी हं. प्रोसेस सुरू करते. तुमच्याकडे असा क्लिअर कॉर्ड्स किंवा क्लिअर असलेलं असं शिवलिंग किंवा सरस्वतीची मूर्ती असं काही होतं किंवा आत्ता आहे. हे क्रिस्टलचंही असू शकतं किंवा मग पारद शिवलिंगसारखं पारस सुद्धा असू शिवलिंग शकतं. आहे. तुमच्याकडे पूर्वी जेव्हा टेप रेकॉर्डरचे कॅसेट्स यायचे ते पण होते का? मला काही ते कॅसेट्स दिसतायत. खूप होते. ते रोल केलेले हो, हो. खूप सोने. होते. आता टाकून दिले ते सगळे. तुम्हाला फोकस किंवा लाईमलाईटमध्ये राहणं, स्पॉटलाईटमध्ये राहणं हे या गोष्टी खूप आवडतात. हो. असं काही इमॅजिनरी तुम्ही स्वतःचं घर असं एखादं महलसारखं वगैरे व्हिज्युअलाइज केलं किंवा तसं काही स्वप्न आहे? हो, हो. आहे. घर स्वतःचा एक बंगला असावा. एक्झॅक्टली ते काय कुठल्या दिशेला असावं हं. हे डोक्यामध्ये आहे. म्हणजे एकदम मॉडर्न लूकपेक्षा तो ट्रॅडिशनल टच असलेलं असं घर वाडा दिसतं मग. वाडा हं, वाडा टाइप. हं. मी आत्ता आकाशिक लायब्ररीच्या मेन डोर जवळ आहे. मी आता डोर ओपन करून आत जाते. मी तुमच्या मास्टरना विचारलेलं आहे, की तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स कुठे ठेवलेले आहेत. मला 11 नंबर हायलाइट झालेला आहे आणि 11 नंबरच्या खोलीमध्ये तुमचे रेकॉर्ड आहेत असं सांगितलेलं आहे. 11 हा नंबर मे बी तुमच्याकडे सतत आत्ता दिसत असेल, पॉप आउट होत असेल किंवा 11-11 दिसत असेल किंवा 11 कुठल्याही गोष्टी तुम्हाला कनेक्टेड जास्त प्रकारे असू शकतो. मी आता आत रूममध्ये जातेय. त्या दरवाजावर एक तलवार सुद्धा ठेवलेली दिसतेय मला. ओरिजिनल तलवार आहे. मला तुमचे मास्टर लायब्ररीमध्ये भेटलेले आहेत आणि बरंच आत चालून गेल्यानंतर एक थोड्याशा पायऱ्या होत्या आणि तिथे एक छोटंसं काउंटरसारखं बनवलेलं आहे
आणि त्या कॉर्नरला तुमचे मास्टर बसलेले मला दिसतायत. तुमचे आकाशिक मास्टर जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत आणि छान ते पितांबरमध्ये आहेत. त्यांच्या भोवती मला एक तिथे उंदीर फिरताना दिसतोय. उंदराशी संबंधित तुमची काही मेमरी, अनुभव रिसेंटमधली असू शकते. जसं उंदीर घरात शिरणं आहे किंवा इतर काही तुमचे अनुभव नक्कीच असू शकतात. मी त्यांना तुमचं आकाशिक रेकॉर्ड्सचं जे बुक आहे तर ते विचारलं, तर त्यांनी बुक दिलं मला आणि तुमचं जे आकाशिक रेकॉर्ड्सचं जे बुक आहे ते मोठं दिसतंय मला, म्हणजे डिक्शनरी वगैरे जशी असते तशी. आणि ग्रीन कलरचं कव्हर पेज आहे आणि अगदी छोट्या-छोट्या आकारामध्ये गोल्डन कलरने त्याला बॉर्डर बनवलेली आहे. मे बी स्टारसारखं असं छोटे-छोटे स्टार्स जसं आपण पेनने वगैरे बनवतो तशा प्रकारचे छोटे स्टार. त्याने स्क्वेअर बॉर्डर आहे आणि त्याच्या सेंटरपासून थोडंसं खाली परत एक गोल्डन कलरचा छोटा सर्कल आहे आणि त्यामध्ये श्रीम हा शब्द लिहिलेला आहे. तो बीजमंत्र आहे श्रीम. आणि त्याच्या खाली जेव्हा मी बघते तर मागचा काही भाग जो आहे आकाशिक रेकॉर्ड्सचं बुकचं जे आहे तर ते कुरतडलेलं दिसतंय. सो मे बी तिथे उंदराने कुरतडलेलं असू शकतं. आता तुमचे आकाशिक रेकॉर्ड्स ओपन आहेत, मास्टर पण समोर आहेत. तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. मला हाच प्रश्न आहे की या जन्मात माझी जी आता वाईफ आहे तर तिचं आणि माझं काय सोल कॉन्ट्रॅक्ट आहे? त्यांचं नाव पण मेन्शन करा. तिचं नाव तिलोत्तमा आहे. तिलोत्तमा गणेश कुंभार. ओके. इथे मला एक राजमहल तरी असं म्हणता येणार नाही, पण एक खूप मोठी हवेली म्हणू शकतो आणि तिथे त्यांचा तो म्हणजे पारंपरिक व्यवसाय असा आहे, की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवणं आणि त्यांचा व्यवहार करणं. मग ते वेगवेगळ्या ठिकाणच्या राजांना विकणं असेल. मोस्टली सोनं आणि पितळ या 2 गोष्टीपासून मूर्त्या बनवण्याचं काम मला इथे दिसतंय. आणि या घराण्यामध्ये तुमच्या वाईफचा जन्म तिथे झालेला आहे आणि तुमचा जो जन्म दिसतोय तो एक गुराखी म्हणून आहे. म्हणजे नॉर्मल छोटंसं कुटुंब आहे आणि तुमची ओळख जी आहे ती लहानपणापासूनची दिसते. तुम्ही तुमचे जे काही गुरं आहेत, जे काही कळप असेल तो घेऊन जाणं, चारणं हेच तुमचं आयुष्य होतं. पण तुमच्याकडे एक जन्मजात कला दिसतेय, की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर्स, मूर्त्या बनवणं, कोरीव गोष्टी बनवणं, यात हातखंड आहे आणि खूप लहान वयात तुम्ही हे सगळं काही बनवता आणि या गोष्टीमुळे तुमच्या वाईफ तिथे त्यांना वाटलं, की हे खूप छान आहे आणि हे आम्हीही मूर्त्या बनवतो, पण तुम्ही जे काही करताय तेवढी त्यामध्ये ॲक्युरेसी नाही किंवा छोट्या-छोट्या गोष्टी त्यात दिसत नाहीयेत. तर हे मला पण शिकायचं आहे. तुम्ही खूप दिवस लागून ते शिकवलं पण, त्या शिकल्या पण. पण जसं-जसं या सगळ्या गोष्टी शिकत गेल्या, वयसुद्धा वाढत गेलं, पण फायनान्शियल स्टेटस कंडिशननुसार काही तुमचं लग्न झालं नाही त्या बर्थमध्ये. तर त्या बर्थमध्ये तुमच्या वाईफने तुम्हाला एक वीणा भेट दिलेली दिसतीये मला. म्हणजे छोटी वगैरे नाही, प्रोफेशनल वीणावादक जी वापरतात तशी. आणि तुम्हाला ते देताना सांगितलेलं आहे, ज्या जन्मामध्ये तुमच्या हातामध्ये ही वीणा येईल, तो आपला शेवटचा जन्म असेल, म्हणजे सोबतचा शेवटचा जन्म असेल. मग तोपर्यंत आपण परत-परत भेटत राहणार आहे, सोबत वेळ घालवणार आहे. मग आत्ताचा जो जन्म आहे तुमचा, इथे जे काही तुम्ही एकमेकांकडून शिकलात, जसं की तुमच्याकडे कुठलं महागडं मेटल नाहीये किंवा महागडी काही टूल्स तुमच्याकडे नाहीत किंवा तुमच्या वाईफना अजून खूप छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे डीपर लेव्हलला शिकायच्या होत्या. तर हे जे एकमेकांकडून शिकणं आहे, एकमेकाला डेव्हलप करणं आहे किंवा जे काही त्यांनी शिकलं तुमच्याकडून त्या जन्मामध्ये ते परत तुम्हाला द्यायचं आहे. या सगळ्यासाठी म्हणून तुम्ही आत्ता सोबत आहात आणि हे तुमचं रिलेशन पुन्हा रिपीट होत राहणार आहे. जोपर्यंत वीणा हातात येत नाही म्हणजेच तुम्ही प्रॉपर वीणावादक व्हाल किंवा शास्त्रीय गायक व्हाल, तसा तुमचा तो जन्म असेल. म्हणजे अजून बराच कालावधी आहे, बरेच जन्म आहेत तुमचे एकमेकांसोबतचे. की जो आत्ता स्ट्रगल चाललेला आहे, तो स्ट्रगल संपणार आहे का हे चालू राहणार आहे?
अ, हा स्ट्रगल कशाच्या बाबतीतला म्हणताय? एकंदर फायनान्शियल म्हणा. ओके. ओके. या प्रश्नाशी संबंधित सुद्धा तुमचा आत्ताचा जो जन्म होता तिथेच रिझन दिसतंय. ज्या अर्थी तुम्ही इथे गुराखी दिसताय, म्हणजेच तुम्ही प्राण्यांशी कनेक्टेड आहात, निसर्गाशी कनेक्टेड आहात किंवा दिवसभर तुमचं निसर्गात राहणंच आहे. पण या जन्मामध्ये तुम्हाला कुठेही असं जाणवत नाही, की मला सुद्धा निसर्गाची सेवा करणं गरजेचं आहे किंवा मी देणं लागतो निसर्गाचं. जमिनीचं रक्षण करणं, कधी तुम्ही एक सुद्धा वृक्षारोपण केलेलं नाही, झाड लावलेलं नाही. वेगवेगळ्या प्रकारे जमिनीचा अपमान करणं आहे आणि यामुळे अर्थ एलिमेंट जो आहे पंचतत्वामधलं अर्थ एलिमेंट पृथ्वी तत्व, ते तुमचं खराब झालेलं आहे. मग अर्थ एलिमेंट म्हणजे पैसा, सगळी स्टेबिलिटी आहे, पितृदोष आहे. एकंदरीत घर, गाडी असेल. या सगळ्या गोष्टी किंवा कॉन्फिडन्स लेव्हल आहे. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. तर तुमच्याकडून ना अर्थ एलिमेंट डॅमेज झालेलं दिसतंय आणि म्हणून तुम्हाला फायनान्शियली स्टेबल होताना चॅलेंजेस येतात. तर इथे तुम्हाला अर्थ एलिमेंटवर काम करायचं आहे. त्यासाठी तुम्ही रूट चक्र आपलं पहिलं जे चक्र आहे, त्यावर काम करणं गरजेचं आहे. गणपतीची उपासना येते इथे. याशिवाय तुम्हाला बरंचसं वृक्षारोपण करायला सांगितलेलं आहे. झाड लावण्याचं काम आहे. त्याने तुमची एनर्जी खूप लवकर चेंज होईल. याशिवाय रोज जमिनीवर चालणं आहे, अनवाणी पायाने चालणं आहे आणि कुठल्याही प्रकारे जमिनीचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं. जसं की आपण एखादं रॅपर असतं कुठेही जमिनीवर फेकून देतो. अशा हं. बऱ्याच गोष्टी नकळत घडत असतात आपल्याकडून. तर हे जाणीवपूर्वक आपल्याला कंट्रोल करायचं आहे. याशिवाय पाणी पिण्यासाठी आपल्याला मातीच्या भांड्याचा वापर करायचा आहे. यामुळे अर्थ एलिमेंट तुमचं लवकर मेंटेन होईल, बॅलन्स होईल. मग ती बॉटल असू शकते, माठ असू शकतो. या प्रकारे तुम्हाला अर्थ एलिमेंट तुमचं बॅलन्स करावं लागेल. त्यानंतर या गोष्टी तुमच्या हळू-हळू बॅलन्स होत जातील. प्रश्न झाले तुमचे? मला थोडंसं चर्चा करायची होती, की तुम्ही स्टार्टिंगला वाडा दिसतोय असं काहीतरी म्हणाला होता. तर त्याचा काही संदर्भ आत्ताच्या ह्याच्यात लावू शकतो? ते विचारलं होतं ना मी तुम्हाला, की तुमचं स्वप्न आहे का असं घर बनवण्याचं? हां. ते ओके. त्याच्याशी संबंधित होतं. कारण की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ आहे, तो खूप आकर्षित करतो. किल्ल्यांवर गेलं की असं एक वेगळं चैतन्य आल्यासारखं वाटतं आणि असं ओके. वाटतं की त्या काळात आपण जावं परत. म्हणून मला तिथे तलवार पण दिसली होती आत जाताना. म्हणजे दरवाजाला हां. व्यवस्थित लावून ठेवलेली होती. सो मग तो एक कुठला जन्म होता का माझा? ओके, विचारते मी. हां, इथे अजून एक रेफरन्स देईन मी तुम्हाला, की जसं तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्सचं जर बुक बघायला गेलं, तर ते ग्रीन कलरचं होतं आणि त्यावर श्रीम हा बीज मंत्र लिहिलेला होता. तर तुमच्यासाठी श्रीम या बीज मंत्राचा जप सुद्धा फायनान्शियल ग्रोथसाठी खूप चांगला ठरणारा असेल. मी तुमचा पुढचा प्रश्न विचारते. तुमचं नाव दिसतंय मला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मालोजी असं नाव दिसतंय आणि तुमचा तो पांढरा अंगरखा दिसतोय. ती मावळ्यांची पगडी दिसते, मोठ्या मिश्या दिसतायत आणि हाईट खूप जास्त आहे. 6.5 फूट तरी असावी. शोल्डर्स असे एकदम ब्रॉड आहेत. भुवया पण अशा एकदम जाड, डोळे मोठे. म्हणजे एकदम असा करारी चेहरा असा दिसतोय आणि तिथे तुमचं काम काय आहे? जी काही गड किल्ल्यांची तटबंदी असते किंवा जे बुरुज बनवलेले असतात पहारा देण्यासाठी. तर या 2 गोष्टींची डागडुजी करणं, ती जे काही व्यवस्थित आहे सिक्युरिटी सिस्टम जी आहे, ती व्यवस्थित मेंटेन करण्याचं काम तुम्ही इथे करताना मला दिसतंय. आणि हे प्रोटेक्शनचं काम आहे. पूर्ण गड असो, किल्ला असो, याचं संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणजे जसं गड पुरुष असतात प्रत्येक गडावर, ज्यांना जबाबदारी दिलेली असायची. बऱ्याचशा गड किल्ल्यांवर अजूनही असं सांगितलं जातं, की काही जणांना गडपुरुषाचं दर्शन झालेलं आहे. ते एनर्जी रूपात अजूनही तिथे असतात संरक्षण करण्यासाठी. तर तसेच तुम्ही आहात इथे दिसते मला एक बर्थमध्ये.
गड पुरुष सारखे. कुठल्या किल्ल्याचं सांगू शकाल? विचारते मी. मला मुरुड जंजिरा हे नाव येते. प्रश्न झाले तुमचे? एक शेवटचा प्रश्न हा. विचारायचा वाटतो. पितृदोष सांगितला एक्झॅक्टली आमच्या घरामध्ये. तो काय आहे? म्हणजे काय घटना घडली असा प्रश्न आहे का की हा. काय? एक्झॅक्टली काय पितृदोष आहे, काय घटना घडलेली आहे का? ओके. जसं तुम्हाला रूट चक्राचं पण मी सांगितलं, तर रूट चक्र पितृदोष असेल तर हमखास ते इम्बॅलन्स हे होतच. विचारते मी. तुमच्या कुलदेवतेचे कुळाचार व्यवस्थित फॉलो होतात का? हो, दरवर्षी आम्ही दर्शनाला जातो, साडेचोळी करतो. आणि याच्या व्यतिरिक्त पण आहे अजून काही? विचारून घ्या तुम्ही. कारण फक्त तेवढाच कुळाचार असतो असं नाही. काही आपापल्या घराण्यानुसार पण काही गोष्टी वेगळ्या चालत आलेल्या असतात. तर तिथेही काही राहिलेलं दिसतंय. आणि पितृदोषाचं म्हणत असाल तर मला असा एक अशा मळकट साड्या झालेल्या अशा बऱ्याच स्त्रियांचा असा एक ग्रुप दिसतोय. एज म्हणजे त्या स्त्रियांचं एज जास्त दिसतंय म्हणजे 60 प्लस असं. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मला एक असं छोटं बाळ दिसतंय. पांढऱ्या कपड्यांमध्ये लपेटलेलं आणि छोटी लहानशी अशी म्हणजे खड्डा खणलेला दिसतोय आणि त्या स्त्रिया प्रत्येकजण एक आपलं छोटं मूल त्यामध्ये आणून त्यात दफन करतायत. म्हणजे ही त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलं असतील, नवजात बालक असतील. आणि ते कारण हे दिसतंय की मुलीविषयी खूप राग दिसतोय. मुलगी अपत्य नको आहे. मग मुलगी जन्माला आल्यानंतर अशा बऱ्याचशा मुली ज्या आहेत, तर ते मारले गेलेले दिसतात तुमच्या पूर्वजांकडून. ओके. फक्त मुलगाच हवा, मुलगी नको आहे. आणि आता जेव्हा आपण स्त्री म्हणून बघतो तर ती शिवासोबतची शक्तीही आहे आणि नारायणासोबतची लक्ष्मी पण आहे. तर त्या दोन्ही गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होतोय. जे स्त्री तत्व आहे ते डॅमेज झालेलं आहे पितरांकडून. ओके. मग ते तुम्हाला देवीची उपासना, त्यात पण कुलदेवीची उपासना ही लवकर तुम्हाला फल देणारी ठरेल. मग यामध्ये कन्यापूजन करणं आहे किंवा फक्त मुलींसाठी जे काही अनाथाश्रम असतात तर त्यांच्यासाठी काही करणं आहे. आणि आपल्याकडून कुठल्याही प्रकारे, कुठल्याही वयाच्या, कुठल्याही नात्यातल्या स्त्रीचा कधी अपमान होणार नाही याची काळजी घेणं. ओके. तो कुलाचार तुम्ही जो म्हणालात विचारून घ्या. एक्झॅक्टली आता विचारण्यासारखं कोणी राहिलं नाहीये तसं, की ज्याला माहिती असेल. तर त्याबद्दल काही सांगू शकता का? तुम्हाला याबद्दल मी एक रेमेडी देईन म्हणजे रेकॉर्ड क्लोज केल्यानंतर, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःच माहिती मिळेल. म्हणजे देवी तुम्हाला कुठल्याही माध्यमातून योग्य ते जे काही राहून गेलं असेल, ते योग्य मार्गाने देवीच तुम्हाला गाईड करेल. ओके. कारण बऱ्याचदा असं असतं, की आपल्या घराण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात किंवा आपण काही फॉलो करत आलेलो असतो. मग ते काही वर्षानंतर बंद पडतं, काही पिढ्या झाल्यानंतर. तर हे तसंही काही झालेलं दिसतं. मी रेकॉर्ड क्लोज करू हो, तुमची? हो. तुम्हाला माझ्या डोळ्यात पाणी दिसत असेल, हे बऱ्याचदा होतं रीडिंग केल्यानंतर. ज्याचं रीडिंग आपण करतो, ती त्यांची एनर्जी आलेली असते. जसं की भले तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड आता प्रश्न विचारताय, पण त्यामागे काहीतरी फीलिंग्ज, इमोशन्स आपल्या अटॅच असतात. Correct. त्या सांगितलेल्या नसतात. हां. पण त्या येतात रीडिंग करताना. माझ्याकडे ट्रान्सफरची एनर्जी झालेली असते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं, की रीडिंग केल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. आता त्या इमोशन्सची तीव्रता कशी असेल, त्यानुसार त्याचं प्रमाण असतं. ओके. जसं आपण आत्ता तुमच्या बाबतीत अर्थ एलिमेंटबद्दल बोललो, ते खूप महत्त्वाचं आहे. ओके. म्हणजे आपण मगाशी जेव्हा डिस्कस करत होतो, मला तेव्हाही आलं होतं, की मला याबद्दल सांगणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पैशांबद्दल प्रश्न विचारला. मग ते का ते वाटत होतं मला ते आत्ता कळालं. कारण ते उत्तर तुमच्यासाठी होतं. तुम्हाला ते जाणून ओके. घेणं गरजेचं होतंच.
कारण अर्थ एलिमेंट जर आपलं बिघडलं, तर पितृदोष 100% हा येतोच येतो. ओके. त्याच्यासोबत आपला पैसा, आयुष्याची एकंदरीत स्टेबिलिटी, हां. शांतता, कॉन्फिडन्स हे सगळंच येतं त्याच्यासोबत. ओके. म्हणून पैशासाठी हे खूप महत्वाचं आहे. ओके. मग तुम्ही ज्या एक्झॅक्टली त्या गोष्टी सांगितल्या त्या केल्यात, जसं हं. वृक्षारोपण म्हणा किंवा जमिनीचा कुठेही अपमान होणार नाही अशा गोष्टी जर पाळल्या तर ते सुधारू शकतात. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, की आपण हे करतानाही लक्षात ठेवलं पाहिजे, की हा प्रॉब्लेम एका दिवशी किंवा 6 महिन्यात घडलेला नाही. हो. तो जसा हळू-हळू वाढत गेला, जसं लोणचं कसं होतं एका हं. दिवसात ते बनत नाही. बनत नाही. तसंच आहे हे पण, की हळू त्या गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्ह होत जाताना दिसतात. पण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. ओके. नाहीतर असं नाही, की "अरे, मला अजून तर काहीच दिसत नाहीये, हां. जाऊ दे." असं नाही. ओके. आत्ता सोडलं तुम्हाला पुन्हा येणारच आहे ते पुढच्या ओके. जन्मात. तो लेसन क्लिअर करायचाच आहे. ओके. बाकी तुम्हाला कसं वाटलं म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आता मग तुमच्याकडे काय आहे किंवा तुमचं हां. स्वप्न काय आहे? मला काहीच माहीत नाही. आज आपण पहिल्यांदाच भेटतोय. करेक्ट. तर हा तुम्हाला अनुभव कसा वाटला? मला ॲक्चुअली जसं मी म्हणालो, की मला गड किल्ल्यांचं आकर्षण तिथे गेल्यावरती मला असं होतं, की मला तो काळ खूप छान वाटतो. आजही असं वाटतं, की तो काळ बरा होता किंवा तसं पाहिजे. हे एक त्याच्यामधलं होतं. आणि आमच्या दोघांच्या बाबतीत जर तुम्ही आत्ता म्हणाल, तर माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीयेत त्या तिच्याकडे आहेत. तिच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या माझ्याकडे आहेत. आणि ह्याच्या अगोदर जसं आम्ही दोघं वेगवेगळी कामं करत होतो ना, तर खूप हर्डल्स होते. जसं आम्ही दोघं एकत्र काम करायला लागलोय, तर ते हर्डल्स बऱ्यापैकी क्लिअर झाली आहेत. आणि जसं म्हणतो ना, की एक अर्धवट असणं एक व्यक्ती सेपरेट असेल, तर ते आत्ता नाही वाटत आहे. आम्ही जेव्हा एकत्र येत होतो, ते आमचं स्मूथ व्यवस्थित सगळं सुरू आहे. हे मला त्यातून म्हणजे हे क्लिअर झालं, की हे त्याच्यामुळेच असणार कदाचित. आणि मूर्तीचं जर म्हणाल, तर तिचं फाईन आर्ट झालंय. सो ती छान आर्टिस्ट आहे हां. आणि ती खूप सुंदर पेंटिंग करते. म्हणजे ते मूळ त्यांचं आहेच ते तिथून हां. आलेलंच आणि आहे ते. माझंही घरामध्ये बघाल तर आमची कुंभार फॅमिली असल्यामुळे घरात लोकं आर्टिस्ट ते आहेच ते आर्टिस्ट बनवणं. होते. सो मूर्ती बनवणं हा ते आहेच आहे. मला स्पेशली नाही आवडत नाही म्हणण्यापेक्षा मला तेवढं क्लिअर येत नाही. पण जेव्हा मुलीचे प्रोजेक्ट्स बनवायचे असतात ना, आय डोंट नो माहीत नाही मला काय. मी हिच्यापेक्षाही भारी काम करतो त्या बाबतीमध्ये. म्हणजे काहीतरी डोकं लावून जुगाडू काम करून मी इतकं सुंदर करतो ना ते. सो ती म्हणते, की माझ्यापेक्षा तू चांगलं करतो तूच ते काम कर. हां, आता ह्या ज्या गोष्टी असतात ना, त्या तुमच्या त्या आधीच्या जन्मामधून आलेल्या आहेत. हां. आत्ता तुम्ही ते काहीच प्रोफेशनली काम करत नाही किंवा ट्रेनिंग घेतलेलं नाही. करेक्ट. पण त्यावेळी बरोबर ते स्किल बाहेर येतं. हां, म्हणजे माहीत नाही ही गोष्ट का? जसं मी 3D एनिमेशन झालंय, आम्हाला पेंटिंग असायचं. मला येत नसायचं, तेव्हा ही माझी असाइनमेंट करायची. पण जसं आत्ता ह्याच्यात आलोय, काहीतरी 3D मॉडेल बनवायचंय, काहीतरी बनवायचं, तर ऑटोमॅटिकली काहीतरी क्रिएटिव्हिटी येते आणि ते काम कंप्लीट होतं. आणि ते सगळ्यांना आवडतं विशेष म्हणजे. जसं शिवलिंगच दिसलं होतं मला. आता माहीत नसतं मला कोणाच्या घरात काय हां. वस्तू असतात. पण हे कन्फर्मेशनसाठी युनिव्हर्स दाखवत असतो, ओके. की पुढची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशाप्रकारे रिलेट होईल. आणि एक डोक्यात असतं ना, की हां. नाही हे खरंच असं असेल का? हं. म्हणजे खरंच माझंच आहे का हे? हां. किंवा खरंच असं काही दिसत पण असेल का? असं खूप जणांना वाटू शकतं. हां, मग हां. त्यावेळी म्हणून अशा गोष्टी दिसतात, की ज्या फक्त तुम्हाला माहीत आहेत, मला माहीत नसतात. ओके. बऱ्याचदा घरातल्या गोष्टी असतात किंवा काही हं. एखादी मूव्हमेंट असते काही आयुष्यातली. तर हे कन्फर्मेशनसाठी म्हणून ते असतं किंवा जसं घराचं सांगितलं. हां. आणि मला काहीच माहीत नाही. तुम्ही म्हणाल, की बुक खूप जाड दिसतंय, तर म्हणजे एक्झॅक्टली मोठं होतं असं, इतकं मोठं होतं असं. मग हे एवढं जाड असण्याचं कारण तेवढे जन्म झालेत म्हणून? हां, काय? त्यात बऱ्याचशा जन्मांचा डेटा आहे ना तुमचा. जेवढे जन्म हां. झालेले असतात, प्रत्येक जन्मातील प्रत्येक कर्माचा डेटा तिथे नोट होत असतो. म्हणजे ऑटो रेकॉर्डवर असतो तो. ऑटो ओके. मोड. जसं आता आपण जे काही बोलतोय, हां. हे सुद्धा ऑटोमॅटिकली तिथे लायब्ररीमध्ये रेकॉर्ड. रेकॉर्ड होत राहतं. ओके. त्यामुळे तुम्ही कुठलीही घटना जरी चेक करायला गेलात, ती सापडतेच तिथे. ओके. आणि जसं तुम्ही म्हणालात, की आमच्या दोघांचं जन्मजन्मांतीचं नातं राहणार आहे पुढे. सो मग हे जे आत्ता काय म्हणतो आपण, हे नाही सांगू शकणार कितवा जन्म आहे किंवा काय? नाही, हे तेव्हाच विचारायला हवं होतं. रेकॉर्ड ओके. ओपन होते ना, तर तेव्हा. ओके, त्यावेळी. ओके, ओके. म्हणजे मला ॲक्चुअली काय बोलावं कळत नाहीये. पण ज्या इमोशन्स अगोदरपासून होत्या, त्या एक्झॅक्टली मॅडमनी त्या गोष्टी सांगितल्या. आम्हाला जे वाटत होतं, की ज्या काही हिडन टॅलेंट असतो, माहीत नाही का, पण ते मागच्या जन्माशी निगडीत होतं, असं मला कळालं मॅडमकडून आणि खूप छान अनुभव होता. मला वाटतं तुम्हालाही असा काही अनुभव घ्यायचा असेल, तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या असतील, त्या नक्कीच मला असं वाटतं या मार्गाने दुरुस्त होऊ शकतात. मलाही मॅडमने एक मार्ग दिलेला आहे.
मी करणारच आहे ॲक्चुअली आणि मला नक्कीच. वाटतं तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर तुम्हीही करा. मॅडमचा नंबर आता स्क्रीनवरती दिसतोय. तुम्ही त्यांना WhatsApp करू शकता, पिन करू शकता किंवा कॉल करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. ओके. खूप छान अनुभव होता एक्झॅक्टली मला. पण मला असं म्हणायचंय, की आता जसं तुम्ही आता मला विचारलं, माझे रेकॉर्ड्स तुम्ही ओपन केले परमिशन घेऊन. पण सगळ्यांचे जर रेकॉर्ड्स ओपन होतात की नाही होत? नाही होत. ओके. का होत नाही त्याचीही कारणं आहेत वेगवेगळी. समजा एखाद्यावर खूप असं एकदम पॉवरफुल ब्लॅक मॅजिक केलेलं आहे. हं. त्या केसमध्ये रीडरला स्वतःला एकतर खूप सेफ असणं स्वतः आणि खूप स्ट्राँग असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे असं नाही की नाही मला येतं रीडिंग आणि म्हणून म्हणून मी ओपन करायला गेलो असं नाही. अटॅक्स होतात. आकशिक ओह! रेकॉर्ड रीडरवर अटॅक्स होतात. थांबवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज येतात आणि ब्लॅक मॅजिक असेल तर 100% तुम्हाला पोहोचूच दिलं जात नाही. ओके. लायब्ररीचे सगळे दरवाजे बंद केलेले असतात. ओह! जरी इन केस आत गेलंच कोणी म्हणजे उघडण्याचा प्रयत्न जरी केला, तर मग हं. तिथे अशी काहीतरी अरेंजमेंट केलेली असते, की तो आत आलेला सापडणारच तिथे, उरणारच नाही. ओह! बऱ्याचदा खाली वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात, जे अटॅक करायला रेडीच असतात. त्या अशा घटना घडतात. म्हणजे प्रत्येकाचे ओके. रेकॉर्ड ओपन करणं सोपं नाही नक्कीच. ब्लॅक ओके. मॅजिकच्या केसेस आजकाल खूप वाढलेल्या आहेत आणि ते अजून वाढत जाणार आहेत. तर ओके. या केसेसमध्ये होतं. दुसरं अजून एक रिझन हे असू शकतं, की जर तुम्ही परमिशन घेतलेली नाही हां. किंवा जेन्युइन रिझन काहीच नाहीये. हं. उगाचच ओपन करायचं आहे म्हणून करताय ओके. किंवा तुम्हाला चांगल्या कारणासाठी तुम्ही रेकॉर्ड ओपन करत नाहीये. तुम्हाला काहीतरी फायदा हवाय म्हणून ओह! त्याचं कोणाचं तरी रेकॉर्ड ओपन करताय. त्या केसेसमध्येही ते नाही होऊ शकत आणि शेवटचं कारण हे आहे, की हं. समजा एखादा हायली असेंडेड स्पिरिच्युअल सोल आहे. हां. त्याचे रेकॉर्ड्स सुद्धा नॉर्मल आकाशिक रेकॉर्ड्स रीडर ओपन करू शकत नाही. जसं ओके. माझे रेकॉर्ड ओपन करण्याचे बऱ्याच जणांनी प्रयत्न केले होते. काही माझे स्टुडंट पण होते त्यामध्ये. ओके. नाही करू शकत म्हणजे त्यांना येऊच दिलं जात नाही. ते सरळ ओके. सांगतात, "आम्हाला तुमच्या भोवतीने खूप असा ब्राईट व्हाईट लाईट दिसतो, की जो सहन होत नाही. आम्ही नाही ओपन करू शकत. येऊच दिलं ओह! जात नाही." तशी वेगवेगळी कारणं असू शकतात. ओके. जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात, की काही लोकांच्या मनात काही चुकीची गोष्ट हं, असेल आणि म्हणून ते ओपन होत नाही. हं, मग ते जाणवतं का, की बाबा हा माणूस सांगितलं तुम्हाला काहीच नाहीये हं. त्याच्या मनातल्या भावना. पण मग हे कळतं का, जाणवतं. की एक्झॅक्टली हा माणूस चीट जाणवतं. करतोय? जाणवतं. बऱ्याचदा प्रश्नसुद्धा खोटी विचारतो क्लायंट. चुकीची ओके. माहिती दिलेली असते किंवा घटना अर्धवट सांगितलेली असते. पण ते कळतं तिथे. ओके. तोंडावर म्हणून लोक नाही असं नाहीच आहे म्हणतात. अरे पण हं. दिसतंय समोरासमोर, क्लिअर कट दिसतंय. ओके. तर लपून नाही राहू शकत. आता मला एक ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असा प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही आता एक प्रकारचं हीलिंगच करताय, हं, बरोबर? हं. तर जर एखाद्याला तुमच्याकडे हीलिंगसाठी यायचं असेल, तर कुठल्या-कुठल्या कारणाने तो तुमच्याकडे येऊ शकतो? हीलिंग म्हणजे आकाशिक हां, म्हणजे रेकॉर्ड्सचं रेकॉर्ड्स म्हणताय? बघण्यासाठी तर हं. कुठली-कुठली काय म्हणतो आपण कॅटेगरीज आहेत, या ओके. कॅटेगरीजचं आपण बघू शकतो तसं? हां. एकतर ऑनलाईन पद्धतीने होतं. ऑनलाईन म्हणजे तुम्हाला आधी बुकिंग करावं लागतं, अपॉइंटमेंट घ्यावी हं. लागते, वाट बघावी लागते. पर्याय नाही त्याला ओके. आणि ते काय उगाच अ, असं करायचं म्हणून असं नाही, हं. खरंच तेवढे असतात. त्यामुळे आधी बुकिंग करावं लागतं. तुमचे प्रश्न, माहिती जी काही विचारली हां. जाते, ती सगळी पाठवावी लागते. ओके. त्यानंतर जेव्हा रीडिंग होतं, तर ते ऑडिओ स्वरूपात पाठवलं जातं आणि त्याच्यासोबत उपाय पण त्यांना दिले जातात. ओके. एक झाली ही पद्धत. हं. दुसरी आहे Zoom लाईव्हच्या माध्यमातूनही हं. रीडिंग केलं जातं. म्हणजे जसं आत्ता आपण समोरासमोर जसं रीडिंग केलं, अशाच पद्धतीने Zoomवरती रीडिंग होतं. म्हणजे इन्स्टंट ओके. तिथल्या तिथेच ते रीडिंग होऊन जातं. ऑफलाईन म्हणजे फेस टू फेस रीडिंग जे आहे, ते आत्ता सध्यासाठी बंद आहे. ओके. त्यामुळे ते आत्ता सध्या तर नाहीये. ओके. पण मग समजा एखाद्याला करिअरमध्ये ग्रोथ हं, नाहीये किंवा जसं आता मगाशी म्हणालात, की पितृदोष लागलाय. हं. असं कुठल्या-कुठल्या कॅटेगरीतले तुमच्याकडे क्लायंट येतात? म्हणजे असे विचार पण आपण करू शकणार नाही, अशा कुठल्याही प्रकारातले केसेस येतात. जसं की जमिनीचे व्यवहार असतात बऱ्याच जणांचे हां. किंवा मी एखादी शेती विकत घेतली हं. आणि तेव्हापासून सगळं ठप्प झालंय किंवा ओके. मी एखाद्या नवीन घरात गेलो आणि तेव्हापासून विचित्र प्रॉब्लेम सुरू झालेत हां. किंवा इथे काहीतरी असल्याचं जाणवतंय. हे अपेक्षेबाहेरचे प्रश्न आहेत. ओके. जमिनी, घर, प्रॉपर्टी मुळात जेव्हा कोणी जर घ्यायला जातंय, नवीन घ्यायला जाताय, कारण आयुष्यभराची कमाई माणूस तिथे लावतो. घर घेणं, जमीन ओके. घेणं म्हणजे.
तर त्यावेळी किंवा अगदी तुम्ही भाड्याने जरी राहायला दुसऱ्या घरात जाणार आहात, हं. तर त्याआधी तुम्ही आकाशिक रीडिंग तुमचं करून घेणं गरजेचं आहे. ओके. कारण त्या जमिनीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, काय एनर्जीज आहेत ते बघणं गरजेचं आहे. कारण अख्खी म्हणजे अनेक पिढ्या ज्या आहेत त्या नष्ट झालेल्या आहेत अशा चुकीच्या जमिनीमध्ये गेल्यामुळे. ओके, म्हणजे ओके. काही बिझनेसमन सुद्धा माझ्याकडे असे आले. छान बिझनेस चालला होता चांगला आणि चांगली पाण्याची जमीन मिळते म्हणून विकत घेतली. तेव्हापासून सगळं ठप्प झाला त्यांचा बिझनेस. घरात आजारपणं ओह! सुरू झाली. घरात जाणवते काहीतरी फिरते घरामध्ये. ओके. आणि जेव्हा पण मग ते जमिनीबद्दलचा त्यांचा होता प्रश्न, की तो हं. तिथे काही प्रॉब्लेम आहे का? कारण त्याच्यानंतरच हे सुरू झालं. आणि ते जेव्हा मी बघितलं, तर त्या जमिनी ज्यांनी घेतलेल्या आहेत, मुळात हे सांगितलं गेलं, की जमीन कोणालाच लाभणार नाहीये. ओके. कारण मूळ ज्या शेतकऱ्याची ती जमीन होती, हां. त्याला फसवून काढून घेतलेली ती जमीन आहे. ओके. आणि ते कंटिन्यू तसंच राहिलंय. म्हणून ती एक जण घेतो, त्याला त्रास होतोय म्हणून विकून पटकन मोकळा होतो. ओह! आणि हे असं सुरू राहणार आहे. आणि त्यांनी मग नंतर मला सांगितलं, हो बोलले ते, की आत्तापर्यंत ज्यांनी ती शेती घेतली होती, कोणाचंच काही चांगलं झालेलं नाही. ओके. तर हे अपेक्षेबाहेरचे प्रश्न आहेत हां, किंवा हां. ब्लॅक मॅजिकच्या केसेस हं, असतात, हं, हं. की काही विचित्र घटना घडतायत किंवा काही हां. प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीयेत. तर ओके, या अशा गोष्टी आहेत आपण चेक करू शकतो. ओके. मग जसं तुम्ही त्या जमिनीच्या बाबतीत म्हणालात, मग अशा केसेस आल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का आपल्याकडे आल्यानंतर? उपाय अवघड येतात त्याचे. ओके, अवघड म्हणण्यापेक्षा थोडेसे विचित्र पद्धतीचे उपाय येतात बऱ्याचदा, ओके, की ज्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर नसतो. ओके. मग हे जमिनीचे जे इश्यूज असतात ना, हं, हं, खूप हं. भयानक असतात. त्यामुळे नवीन जर कोणी काही असं घेतंय, तर आधी ते चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा भाड्याच्या घरात जाताना पण हे होतं. ओके. पण तिथे आधी काय घडलं आपल्याला माहीत नाहीये. हां. आधीच्या लोकांची एनर्जी काय होती, कुणी सुसाईड बरोबर. केलेलं असतं किंवा सतत भांडण करणारी हं, एखादी हं. फॅमिली असते किंवा फायनान्शियल इश्यूजमधून जाणारे लोक असतात. तर तिथे काय एनर्जी आहे ते बघणं गरजेचं असतं. जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की सुसाईड केलेल्या व्यक्ती काही ठिकाणी आपल्याला मिळतात. जसं जन्माला येणं हे आपण सोल ठरवून येतो, तसंच इथून जाणं हे सोल ठरवतो का? प्रत्येक वेळी नाही. म्हणजे जसं सांगितलं, की जर ब्लॅक मॅजिक सारखी केस असेल, हां. तर त्या व्यक्तीचा अकाली मृत्यूचा होतो. ज्यात बरेचसे बॉलिवूड ॲक्टर्स सुद्धा आहेत, ओके. जे अचानकपणे कॅन्सरने गेलेले आहेत. म्हणजे हां, चांगल्या निरोगी व्यक्तीला हार्ट अटॅक येतो, तो जागीच जातो किंवा अचानक कॅन्सरचं निदान होतं आणि तो जातो. हां. या अशा ज्या केसेस असतात, त्या मोस्ट ऑफ द टाईम ब्लॅक मॅजिकच्या असतात आणि ओके. नॅचरल डेथ नाही. ओके. दुसरी गोष्ट काही केसेसमध्ये जे आहे ते आयुष्य कमीच असतं सोलचं. ओके. ते कमी असण्यामागची बी कारणं वेगळी आहेत. जसं की गुरुचरित्रामध्ये सुद्धा उल्लेख आहे. हं, नृसिंह सरस्वतींनी दिलेला आहे, की स्त्रीचा मुलगा एक्सपायर झालेला आहे, पण त्याला जिवंत करतात. हं, पण हे कशामुळे त्यांनी केलं? नंतर त्यांनाही प्रश्न विचारले जातात, की ह्या नियमांमध्ये केलेला फेरफार आहे ना तो. हं. तर बरोबर. तेव्हा ते क्लिअर करतात, की मी त्याची पुढच्या आयुष्यातली ती वर्ष कमी करून त्याला आत्ता दिलेली आहेत. ओके. म्हणजे पुढचा जो त्याचा जन्म असेल, हं. तिथलं आयुष्य त्याला कमी मिळणार आहे. ओके. म्हणजे एकदम वेगळं आपण चेंज काही करू शकत नाही. हां. आणि काही जे स्पिरिच्युअली असेंडेड झालेले सोल्स आहेत, हं. तर त्यांना माहीत असतं, की माझं आयुष्य कुठवर आहे आणि मला कधी जायचं आहे. ओके. आणि हे प्राण्यांमध्ये खूप जास्त होतं, प्राणी पक्ष्यांमध्ये. हां, आत्मा एकच आहे, शरीर जरी वेगळं असलं हां. तरी. पण ते पूर्ण अवेअर असतात, की मला कधी जायचं आहे. ओके. हे माणसांमध्ये बऱ्यापैकी कमी आहे. हं. नॅचरल डेथ असेल तर ठीक आहे. पण सुसाईडमध्ये सुद्धा बऱ्याचदा स्पिरिट पोजेशनमुळे सुसाईड करतात, ब्लॅक मॅजिकमुळे करतात ओके. आणि कधी-कधी मेंटल सिच्युएशनमुळेही करतात. तर हे सगळे अनैसर्गिक मृत्यू आहेत. त्यांचं ओके. आयुष्य अजून बाकी असतं. ओके. मग ओके. ते कम्युनिकेट केल्यानंतर गोष्टी क्लिअर होतात, की आयुष्यच तेवढंच होतं, की आधीच गेलेलं आहे ते. ओके. मग आता जी लोकं सुसाईड करतात, तर ती इथेच राहतात, की पुढच्या वाटेला जातात एक्झॅक्टली काय? नाही. सुसाईड असो, ॲक्सिडेंट आहे किंवा कोणी खून केलेला आहे. हं. अशा सगळ्या केसेसमध्ये आत्मा पुढे जाऊ शकत नाही. तो ओके. जातो प्रेत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये तो जातो. ओके. जसं मनुष्य योनी आहे हं. किंवा 84 लाख योनी आहेत, तसं हं. त्यांचंही जग आहे, स्पिरिट वर्ल्ड आहे. ओके. मग जर तुमचा वेळेआधी मृत्यू कोणाचा जर होतो,
त्याला सद्गती मिळत नाही. सद्गती मिळणं म्हणजे काय, की पूर्ण प्रवास जो आहे, आत्म्याचा तो प्रवास करत हां, वैतरणी नदी पार करून एक वर्षभर चालत सगळ्या ज्या काही शिक्षा आहेत त्या भोगत हां. फायनली यमराजपर्यंत पोहोचतो आत्मा. तेव्हा ओके. डिसाईड होतं, की याचं काय करायचं आहे. हं. मग हे पोहोचणं आहे हे होत नाही. पुढच्या जन्माचं त्याचं डिसाईड होत नाही. तो ओके. फिरत राहतो इथेच, घुटमळत राहतो. कारण त्याच्या इच्छा राहिलेल्या हं. आहेत, बरोबर स्वप्न आहे. बघितलेली असतात, कोणाला काही प्रॉमिस केलेलं असतं, काही सांगितलेलं असतं, काही काम अर्धवट राहिलेलं असतं. तर त्यामुळे तो इथेच राहतो. समजा एखाद्याचं वर्ष 70 वर्ष त्याला हं, आहे. हं. त्याचा मृत्यू समजा 30 वर्षापर्यंतच झाला कुठल्याही कारणाने. हां. 40 वर्षी त्याला तसंच त्या प्रेत योनीमध्ये भटकत राहावं लागतं आणि तो ओके. खूप त्रासदायक असतं. आणि काही-काही केसेस तर अशाही आल्या, की असे जे भटकणारे आत्मे आहेत, हं. तर बरेचसे जे तांत्रिक आहेत, जे चुकीच्या पद्धतीने विद्यांचा वापर करतात, ते हं. यांना कैद पण करून ठेवतात. ओह! आपलं काम करून घेण्यासाठी. अशाही काही केसेस आल्या माझ्याकडे, की त्यांना कैद ओके. करून ठेवलंय. मग हे कैद करणं तर झालं, पण नॉर्मली सुद्धा त्यांना जगता येत नाही. त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे ओके. त्यांना जाणीव पण होत असते, की भूक लागली आहे हं. किंवा एखादी पाणी पिण्याची इच्छा झाली पण शरीरच नाहीये. हां. तर ते घेणार कसं? बरोबर. आणि असंच मग त्याला ते उरलेलं जे पुढचं 40 वर्ष आहे, असं त्रासातच त्याला घालवावं लागतं. म्हणून ते सांगितलेलं आहे, की आत्महत्यासारखा पर्याय कधीही निवडू नका. ओके. किंवा जे आपण ठराविक पॉइंट बघतो, ॲक्सिडेंट होतात. हं. जसं ब्रिज आहे. हो, आमच्या इथे तर भयंकर आहे नवले ब्रिज. तिथे कन्फर्म ॲक्सिडेंट होतात. होतातच. बरोबर. ते झालं आणि तिथं बरेच तिथं एक्झॅक्टली काय समजा जर एक्स-रे एका ठिकाणी होत आहे, तर तिथे काय हां. एनर्जी आहे एक्झॅक्टली? हे किंवा अजून बऱ्याचशा घाट असतात. हां, तर अशा बऱ्याचशा ठिकाणी एकतर ऑलरेडी कोणाला तरी मारलेलं असतं हां. आणि मोस्ट ऑफ द टाईम ते दुसऱ्यांना मारत राहतात आणि त्यांचा अख्खा ग्रुप बनतो आणि सगळे मिळून पुढे येणाऱ्या माणसांना ते मारत सुटतात. ओके, कारण मला त्रास झालाय, मला का मारलं तुम्ही? काय कारण नसताना मी पण मारणार. ओके. कारण इरिटेशनच एवढं असतं. हं, हं. 40 वर्ष समजा 70 वर्षातले 40 वर्ष असं त्रासदायक आयुष्य जगायचं आहे. हं, हं. ते काढणार कोणावर इरिटेशन? ओके. तर हे मेजर कारण असतं. बऱ्याचदा स्मशानातून रस्ता गेलेला असतो. हं. किंवा जसं मगाशी जमिनीचं म्हणाला, की हायवे असो, काय असो, शेतकऱ्याला योग्य तो मोबदला दिलेला नसतो बरोबर. किंवा मारलेलं पण असतं बऱ्याच वेळेला. हां, मग ती जी फीलिंग आहे, ती अटॅच्ड आहे, ती नाहीच कोणाला तिथे ती लागू देणार. बरोबर आहे. मग या अशा एनर्जीज असतातच तिथे. सायन्स ओके. मग त्याला कितीही दुसरं काही रोडचं म्हणजे काम व्यवस्थित झालेलं नाहीये किंवा हां. लाईट पडतो किंवा रोड मोठा केला पाहिजे. हे हं, हं, हं. कितीही सांगितलं तरी एनर्जीज ज्या आहेत त्या सगळीकडे आहेतच आणि ओके, त्यांना ओके, त्याच पद्धतीने मॅनेज करावं लागतं. ओके. पण मग अशा एनर्जीशी जर डील करायची आणि ती जर रिझॉल्व्ह करायचंय, तर त्याला काही मार्ग आहे का? मार्ग हाच आहे, की एक तर त्या स्पिरिटशी बोलावं लागेल. आता माहीत नाही किती आहेत, किती ओके. असतात. तर त्यावेळी जो कोणी तेवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये कोणी एक तरी थोडाफार समजूतदार असेलच. हां, हां, तर हां. त्याला कनेक्ट करू शकतो, की हे सगळं का सुरू आहे? तुम्हाला काही हवं आहे? आम्ही काही मदत करू शकतो का तुम्हाला? ओके. सद्गती मिळण्यासाठी किंवा हं. त्रासातून बाहेर काढण्यासाठी ते विचारून घेणं आहे. ओके, तशा प्रकारे काही करता येणं त्यांच्यासाठी. म्हणजे शांततेने आपण ते मिटवू शकतो. ओके. कुठेतरी अघोरी काहीतरी करायला जायचं, त्यांना कैद करायचं. म्हणजे त्यांनाही आपण आणि त्रासातच टाकतोय ना. हं, बरोबर आहे. त्यापेक्षा त्यांना जर सद्गतीचा मार्ग दाखवला, ते पुढे कुठल्याही दुसऱ्या जागेवर कब्जा पण करणार नाहीत. त्यांचं ते खरं त्यांच्या मार्गाला निघून जाऊ शकतात. आता आकाशिक रेकॉर्ड्समध्ये तर आपल्याला हे कळलंय, की आपलं जे आजचं आयुष्य आहे, ते आपल्या मागच्या कर्मांनीच ठरवलेलं आहे. मग आज या जगात जगताना माणसाने कर्म करताना कसे केले पाहिजेत, तर त्याविषयी सांगा? मुळात कर्म म्हणजे काय हे आधी प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. हां, कारण गैरसमज हा आहे, की कर्म म्हणजे काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे कर्म आहे, असं नाही. आपल्या डोक्यात सेकंदा-सेकंदाला जे विचार येतात, हां. ते सगळं कर्म आहे. जर मी ओके. कोणाबद्दल वाईट विचार करते, अगदी सेकंदासाठी असेल, ते माझं कर्म बनलं. ओके. मग हे आपल्याला यासाठी स्वतःमध्ये अवेअरनेस आणणं गरजेचं आहे, की चुकून सुद्धा आम्ही असं कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह वाईट कर्म स्वतः बनवत नाहीये. ओके. कुठल्याही प्रकारे. हे खूप महत्वाचं आहे. हे जेव्हा प्रत्येकाला क्लिअर होईल, हं. तेव्हा कर्म क्लिअर करणं सुद्धा सोपं होतं. ओके. कारण आपला तो गैरसमज असतो, की नाही मी कुठे काय केलंय? डोक्यात हां. कोणाला तरी शिव्या देत असतात, कोणाविषयी द्वेष असतो, कोणाविषयी तरी कंपॅरिझन असतं.
हा ड्रेस तिला कसा काय एवढा चांगला दिसतोय? माझ्याकडे पण आहे. मला कोणी चांगलं म्हटलं नाही. हां. हे असले छोटे-छोटे जे प्रकार पण आहेत ते सुद्धा कर्म आहे ओके, आणि ते येतं फिरून. मग हे ओके. मुळात हे येऊच न देणं यावर स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. स्वतःला सतत ते सांगणे, "नाही, हे योग्य नाहीये. हां, हां, हां. मला हे कर्म बनवायचं नाहीये." त्यावेळेस सेल्फ इन्स्ट्रक्शन्स देत राहावे लागतात आणि सोपं नाही, अवघड आहे. हं. हळू या गोष्टी करत जाव्या लागतात आणि जर कन्सिस्टंटली तुम्ही काम जरी करत राहिलात, हां. तरी तुम्हाला 1.5-2 वर्ष लागतील म्हणजे स्वतःला अशी सवय लावून घ्यायला, हां. की असं येऊच नये माझ्यामध्ये. ओके, माझ्याकडून कमीत कमी नकारात्मक कर्म घडतील. म्हणजे आपलं ओके. जे म्हणजे आपण जे कर्ज घेण्याची जी गरज आहे ना, तीच कमी करतोय. कमी करतोय. बरोबर. ओके. म्हणजे थोडक्यात निगेटिव्ह विचार करणं म्हणजे आपण आपले कर्म क्रिएट करतोय. हो. सो पॉझिटिव्ह आणि जेवढं चांगलं बोलू तेवढे आपण चांगले कर्म आपले क्रिएट आणि करतोय. फक्त ते तोंडावर गोड बोलण्यासाठी म्हणून नाही. हां. ते पूर्ण तुमच्या हृदयापासून, आलं आत्म्यापासून पाहिजे. असलं पाहिजे. मला वाटतं आपण खूप वेळ झाला गप्पा मारतोय आणि तुम्ही एक्झॅक्टली कसे रेकॉर्ड्स काय असतात, तुम्ही डेमोही दाखवला. मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.